दुसऱ्या सत्राला आता प्रारंभ होतो आहे. दुसऱ्या सत्रामध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो आहे. ज्याप्रमाणे पहिल्या सत्रामध्ये आपण एक थोडा वेळ ध्यान केलं, एकाग्र केलं, मन स्तब्ध झालो. जशी बाहेर विश्वामध्ये सगळी स्तब्धता असते ती आपल्याला जाणवत नाही, तशीच आपल्या हृदयामध्ये एक स्तब्धता असते. ती स्तब्धता आपण अनुभवली तर आपल्याला अपार आनंद होतो, जे कोणत्याही इतर गोष्टींपासून होत नाही. तर आपण सुरुवातीला स्वामी विवेकानंदांचं एक भजन होईल आहे आणि ते तुम्ही एकाग्रतेने ऐका, म्हणजे तुमचं मन ध्यानप्रवण होईल आहे. याचा अर्थ असा की ध्यानासाठी मन तसं पाहिजे. आपलं मन खूप चंचल असेल, अशुद्ध असेल तर आपल्याला मन ते शांत बसा, बोलू नका, तर आपल्याला ते मन ध्यानामध्ये लावता येणार नाही. म्हणून सर्वांनी स्थिर बसा, समोर बघा, आजूबाजूला तुम्ही बघू नका, फक्त समोर बघा. समोर आपल्या पडद्याकडे बघा आणि आपल्याला काही न बोलता चूप बसता येऊ शकतं. हे जर ही फार मोठी शक्ती आहे. मौन पाळणं आणि ते पाळता येणं ही फार मोठं बल आहे, शक्ती आहे. ती फार कठीण असतं ते. पण कोणती कठीण गोष्ट जर आपण प्रयत्न केला तर ती आपल्याला साध्य होते. म्हणून काही वेळापुरती का होईना आपल्याला स्तब्ध बसता आलं पाहिजे, न बोलता बसता आलं पाहिजे. या जगामध्ये फक्त आपण एकटे आहोत, कोणी नाही आहे दुसरं, असं समजून आपण स्तब्धपणे बसूया. सगळीकडनं मन एकत्र करून आणून आपल्या आत्म्यामध्ये लावूया. त्यापूर्वी एकाग्रतेने स्वामी विवेकानंदांच्या स्तुतीपरक हे भजन आहे, ते तुम्ही ऐकावं. तो विवेकानंद योगी वर योगाचार्य यतिराज. जय तो विवेकानंद योगी वर योगाचार्य यतिराज. जय वीरेश्वर जय शिव शंकर जय वीरेश्वर जय शिव शंकर जय 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 महाराज. जय तो विवेकानंद योगी वर योगाचार्य
नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे. रामकृष्ण मिशन आश्रमचे सचिव श्रद्धेय स्वामी विष्णुपादानंदजी महाराज यांच्या चरणी मी प्रणाम अर्पण करतो. आजचे सन्माननीय वक्ते तसेच या आश्रमाचे समस्त भक्त आणि स्वयंसेवक यांना नमस्कार. आणि इथे उपस्थित औरंगाबादमधल्या बहादूर युवकांनो आणि युवतींनो तुमचं अतिशय अभिनंदन की आज तुम्ही आज या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित झालात. हा कार्यक्रम स्वामी विवेकानंद आणि स्वतंत्रतेची 75 वर्ष अमृत महोत्सव याला समर्पित आहे. तर आपलं हे वैभवशाली राष्ट्र स्वामी विवेकानंद आणि स्वतंत्रतेची 75 वर्ष याच्यासाठी आपण उभं राहून 1 मिनिट टाळ्या वाजवणार आहोत. टाळ्या जोरात वाजल्या पाहिजे, आणखी जोरात वाजल्या पाहिजे, आणखी जोरात. आवाज नाही येते म्हणावा सारखा. आवाज कमी होतोय. भारत माता की वंदे. जय स्वामी विवेकानंद महाराज की. ब्रिलियंट. बसा. बघा, विवेकानंदांचा फोटो, विवेकानंदांचं नाव हे बघून तुम्ही या संमेलनाला आला आहात. विवेकानंद पाहिल्यावर त्यांचा डोळ्यात भरणारा एक गुण किंवा एक वाक्य आम्हाला तुमच्याकडनं ऐकायचं आहे. कोणी कोणी पटपट उठून आम्हाला सांगा, विवेकानंद पाहिल्यावर आपल्याला मनाला भिडणारा त्यांचा एक गुण किंवा एक सुविचार. येस. नेक्स्ट. 1-0. मुलं 1, मुली 0. वंडरफुल. 1 ऑल. मुली पण सांगू शकतात. बघूयात कोण आघाडी घेत आहे. ब्रिलियंट. 2-1. कोणी असे स्टँड लावलेत मानांना, ते काढा. खुर्चीच्या हातावर आपले हात ठेवा आणि यथाशक्ती ताट सरळ बसा. 3 झाले. कमीत कमी मला अजून 7 ऐकायचे आहेत आम्हा सगळ्यांना. बोला. ब्रिलियंट. ठीक आहे. वाक्य सांगा, गुणविशेष सांगा, दोन्ही चालेल. स्वतःला ना संधी द्या आज बोलायची. सगळ्यांनी काही ना काही वाचलंय, आठवायची गरज नाही. विवेकानंद समोर इतका सुंदर देखणा राजबिंडा फोटो आहे आपल्याकडे. बघितल्यावर काय वाटतं, मनात काही सळसळतं की नाही? काय सळसळतं ते सांगा. छान उत्तर देऊ नका, तुमचं उत्तर द्या. 4 उत्तर. हा, बढिया. तालियां बनती हैं. मागून कोटवाले. येस. बरं, हा विवेकानंदांच्या मुखी टाकलाय. विवेकानंदचा ओरिजिनल नाही आहे बरं, पण हा चलो कोई बात नहीं, ले लेंगे. हाँ, बढिया. बघा मित्रांनो, विवेकानंद का बरं वाचावे, का बरं विवेकानंद वाचावे आपल्याला? मी एक छोटी गोष्ट सांगतो आणि मूळ मुद्द्याकडे येतो. बघा, एक राजा होता. राजाकडे 2 गरुडाचे पक्षी होते. 2 गरुडाचे पक्षी त्या राजाने पाळले होते. राजा रोज आपल्या प्रासादाच्या खिडकीतून बघत असे की एक गरुडाचा पक्षी, हे स्टँड काढा ज्यांनी स्टँड लावलेत ते, एक गरुडाचा पक्षी, एक गरुड
पंख फैलावून आकाशात उंच उडत असे आणि दुसरा थिजून घाबरून एका फांदीवर निमूटपणे बसलेला असे. राजाने खूप प्रयत्न केला की या दुसऱ्या पक्षालाही आपण उडवूयात, आकाशात उडवूयात. त्याने अनेक वैद्य बोलवले, हकीम बोलवले, राज्यात दवंडी पिटवली की या पक्षाला कोणी बघा आणि याला तंदुरुस्त करून द्या. तर वैद्य आले, हकीम आले, डॉक्टर आले. त्यांनी सांगितलं पक्षी तंदुरुस्त आहे, पक्षात काही दोष नाही. पण राजा रोज सकाळी उठून बघत असे आपल्या राजवाड्याच्या खिडकीतून की एक पक्षी पंख फैलावून उंच आकाशात उडतो, एखाद्या ठिपक्यासारखा दिसतोय तो, आणि दुसरा त्याच ताकदीचा पक्षी फांदीवर गुपचूप निमूटपणे घाबरून थिजून बसलेला आहे. राजाने अनेक प्रयत्न केले. गायक आले, वादक आले, संगीतकार आले, तांत्रिक, मांत्रिक, जादूगार, वैद्य, हकीम सगळे झाडून सगळे लोक आले. पण कोणीही हा जो दुसरा गरुड होता त्याला असं म्हणतात झेप घ्यायला भाग पाडू शकला नाही. राजा रोज उठून सकाळी बघत असे की एक पक्षी डौलाने मौजेने मस्तीमध्ये पंख विस्तारून आकाशात उंच भरारी घेतोय आणि दुसरा पक्षी घाबरून थिजून फांदीवर गपगुमान बसलाय. एके दिवशी ना मित्रांनो आश्चर्य घडलं. राजाने बघितलं की दोन्ही पक्षी आकाशात मस्त विहार करत आहेत. राजाला फार आश्चर्य वाटलं की मी एवढे उपाय केले आणि हे शक्य झालं नाही, आणि आज अचानक हा पक्षी दुसरा पक्षी ही आकाशात उंच उडतोय. राजा चौकशी करायला लागला की कोणी केलं. तर ना एक सामान्य दिसणारा शेतकरी तिथे आला आणि त्याने राजाला मुजरा करून कुर्निसात करून सांगितलं की राजा, हे मी साध्य केलंय. कसं केलं बाबा? मी एवढे वैद्य, हकीम आणले, तांत्रिक, मांत्रिक आणले, गायक, वादक आणले, हे भल्या भल्यांना शक्य झालं नाही, तुला कसं शक्य झालं? तो शेतकरी म्हणाला, मी शेतावर काम करतो, निसर्गाशी माझा अधिक परिचय आहे, हे पशुपक्ष्यांची नस मला चांगली माहिती आहे. हा गरुड उडत नव्हता ना, म्हणून मी काय केलं, ज्या फांदीवर हा गरुड बसला होता ना ती फांदीच मी कापून टाकली. मित्रांनो, विवेकानंदन हे आपल्यासाठी करतात. आपण कुठली फांदी पकडून बसलो आहोत? जे मोठे झाले, ज्यांनी या जीवनाच्या गगनात आपले शक्तीचे पंख पसरून ज्यांनी भरारी घेतली, ते मोठे झाले आणि आपण मोठे होत नाही आहोत. आपण कुठली फांदी पकडून बसलो आहोत? मोबाईल, बॉलिवूड टॉक्स, क्रिकेट, पॉलिटिक्स, कुठली फांदी पकडून बसलो आहोत आपण? बघा, विवेकानंदन आपल्याला आतून धक्का देऊन आपल्याला आपल्या जीवनात उंच भरारी घ्यायला शिकवतात. पंखातलं बळ आपल्यात आहेच. त्या शेतकऱ्याने गरुडाच्या पंखात काही बळ भरलं नाही, त्याने त्याला आकाश दाखवलं अशातलाही भाग नाही. गरुड आहे तो, पक्ष्यांचा राजा आहे तो, त्याच्या पंखात बळ आहे, त्याच्या पुढे त्याचा आसमंत खुला आहे. विवेकानंदांचं चरित्र आणि त्यांचे उपदेश आपल्यामध्ये अशा पद्धतीची ओजस्विता भरतात. म्हणून आपण खरोखर आंतरिकतेने विवेकानंदांचं चरित्र, त्यांचे उपदेश वाचले पाहिजे. एक वाक्य ज्याने सांगितलं, आपण त्याचा थोडा विस्तार करू. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान निबोधत, असं विवेकानंदांचं वाक्य आहे. या पहिल्या सत्रामध्ये आपण प्राचीन भारताचा धांडोळा घेतला की प्राचीन भारत कसा महान होता इत्यादी गोष्टी. पट्ट का आपल्याला की भारताचा मेरुदंड, विवेकानंद म्हणत असत की भारत हा धर्मप्राण देश आहे. भारताचा प्राण कशात असेल तर तो धर्मात आहे. तुम्ही पेपर वाचता, बातम्या बघता, डोळे कान तुमचे उघडे आहेत, तुम्हाला वाटतं का भारताचा प्राण धर्मात आहे? धर्म हा भारताचा मध्यवर्ती आधारबिंदू आहे असं वाटतं का? मी ना 2-3 दाखले देतो तुम्हाला. बघा, डॉक्टर वाहेगावकर सरांनी एक फार छान मुद्दा सांगितला, मनाला भिडतो का बघा तो. बघा, आपण भारत माता म्हणतो, अमेरिका माता म्हणतो का हो आपण? तिथले लोक म्हणतात का अमेरिका माता, इराक माता, स्वित्झर्लंड माता म्हणतात का हो? भारतात ही विलक्षण दृष्टी कुठून आली बघा. या प्राचीन भारताची आजपर्यंत आपल्याला मिळालेला एक वारसा मी थोडक्यात सांगतो तुम्हाला.
बघा, भारतीय उपखंड, पूर्वीचा जर मोठा भारत देश आपण धरला, तो वगळता मित्रांनो तुम्ही मला एक देश सांगा जिथे पर्वत आणि नद्या यांच्याबद्दल पूज्यभाव बाळगला जातो. भारत व्यतिरिक्त एक शो मी सिंगल सिव्हिलायझेशन ऑर कल्चर की जिथे पर्वत आणि नद्या यांच्यामध्ये पूज्यभाव आहे. हिमालय, विंध्य पर्वत, नीलगिरी पर्वत, नद्या बघा, नर्मदा आपण म्हणतो वैराग्यदायिनी आहे, गंगा ज्ञानदायिनी आहे, यमुना भक्तिदायिनी आहे. इतरत्र मोठ्या नद्या नाहीत का की जिथे संस्कृती सभ्यता विकसित झाल्या? नाईल नदी आहे, ॲमेझॉन नदी आहे. नर्मदा परिक्रमेची गोष्ट आपण ऐकतो वाचतो, ॲमेझॉन नदीची परिक्रमा, नाईल नदीची परिक्रमा ऐकतो का कधी आपण? भारत देश वगळता, भारतीय उपखंड वगळता अन्य एक देश दाखवा जिथे नदी आणि पर्वत यांच्यामध्ये पूज्य बुद्धी आहे, दाखवता नाही येत. भारत वगळता एक देश दाखवा जिथे पशु आणि पक्षी यांच्यामध्ये पूज्य भाव आहे. गाय, नंदी बैल, मयूर, मोर सरस्वतीचं वाहन आहे म्हणतो आपण, गरुड विष्णूचं वाहन आहे म्हणतो. एक संस्कृती दाखवा जिथे पशु आणि पक्षी यांच्याबद्दल पूज्य भाव आहे, दाखवता नाही येत. भारत वगळता एक देश दाखवा जिथे फळं आणि फुलं यांच्याबद्दल काही धर्मभाव आहे, पवित्रतेचा बोध आहे. उमराचं झाड, दत्ताचं झाड म्हणतो आपण, कदंब वृक्ष कृष्णाला प्रिय होता. तुळशी, आपण कधी पुस्तकात वाचलं का हो तुळशीचं झाड पवित्र आहे? आपण आईला बघितलं, आजीला बघितलं तुळशीच्या झाडाला पाणी देताना, तिथे दिवा लावताना. लक्षात येत आहे? पुस्तकात तसं ट्रेनिंग घेतलंय का आपण? पाठ केलंय का? आणखी सांगू? बघा, भारत वगळता, फॉलो धिस क्लोजली, मार्क धिस केअरफुली. बघा, सामान्य लोकांचा दैनंदिन व्यवहार, मी ना मोठे धार्मिक लोक आणि त्यांच्या विशेष पूजा याच्याबद्दल नाही बोलत आहे. सामान्य लोकांचा दैनंदिन व्यवहार, उदाहरणार्थ अंघोळ, भोजन, निद्रा त्याग, निद्रा, भोजन, स्नान. आपण कल्पना करतो, आपण पाहिलं असेल आई वडिलांना, आजी आजोबांना, की ते आंघोळ करण्यापूर्वी ना हे सप्त नद्यांचं पवित्र जल आहे, हे साक्षात गंगा, सिंधू, यमुना यांचं पाणी आहे, त्याने स्नान करून मी शुद्ध होतोय, शुचिरभूत होत आहे, अशी कल्पना करून स्नान करतात भारतातले साधे लोक. बघा, स्नान करण्याच्या पद्धतीत धर्म, जेवण पण चांगल्या चांगल्या घरांमध्ये भगवंताच्या प्रसादासाठी म्हणून अन्न शिजवलं जातं आणि ते प्रसाद रूपाने सगळ्यांना दिलं जातं. शय्यात्याग करताना, सकाळी उठताना मी पृथ्वी मातेला पाय लावून तिचा अपमान करतोय म्हणून क्षमा याचना करत मंत्र म्हणत शय्यात्याग करतात साधारण भारतीय लोक. आपण काय शहरात राहतो, आपण मॉडर्न होत ना, आपल्याला मागासलेलपणा वाटतो. परंतु मित्रांनो, मनाशी कल्पना करा, भारत वगळता एक देश असा दाखवा जिथे सामान्य माणसांच्या दैनंदिन व्यवहारावर धर्माची अशी अपूर्व प्रभा आहे. माणूस जन्माला येण्यापूर्वी त्याच्यावर संस्कार सुरू होतात, गर्भाधान संस्कार वगैरे, आणि माणूस मेल्यानंतरही त्याच्यावर परत धर्माचे संस्कार सुरू राहतात. श्राद्ध आहे ना, विवाह म्हणा, अन्य कितीतरी संस्कार आहेत जिथे जीवनाच्या वेगवेगळ्या वळणावर आपण धर्माचे संस्कार आपल्यावर करून घेतो, जेणेकरून मनाचं उन्नयन होतं, मन पवित्र होतं. भारत वगळता एक देश दाखवा जिथे अशा पद्धतीने मानवी जीवनाच्या समस्त अंगांवर धर्माची अपूर्व छटा आहे. एक देश सांगा. या भारताचे तुम्ही आणि मी आज नागरिक आहोत. या भारताचे तुम्ही आणि मी आज पुत्र आणि कन्या आहोत. किती छान गोष्ट आहे बघा. आता प्रश्न पडतो की हे भारतातच कसं झालं? अन्य देश आपापल्या परीने मोठे झाले निश्चित. काही जणांची लष्करी शक्ती मोठी आहे, काही जणांची राजकीय शक्ती मोठी आहे, काही जणांची व्यापार उद्यमाची शक्ती मोठी आहे, बरोबर ना? पण भारतात हे अशा पद्धतीचा विकास का बरं झाला बुवा? याचं उत्तर असं आहे मित्रांनो. बघा, तुम्ही विवेकानंदांची एक एक गुणविशेष, एक एक वाक्य सांगितली. कुठलाही साधारण युरोपियन मुलगा उठवा तुमच्या वयाचा आणि त्याला सांगा, विचारा त्याला की अरे तुझ्या देशातल्या संताच्या 2 विचार मला सांग. त्याला संतच आठवणार नाही, उपदेश तर दूरची गोष्ट.
डू यू मार्क धिस? ज्यांना राष्ट्र कसं बनतं, राष्ट्र कसं चालतं याचं सूक्ष्म भान आहे, ते म्हणतात की भारतात सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनावर या धर्माचा असा अद्भुत प्रकाश आहे. याचं कारण म्हणजे भारतामध्ये दिव्य शक्तीने संपन्न असे महापुरुष, ज्याच्यात स्त्रियाही आहेत, यांचा वारंवार आविर्भाव होतो. डू यू ॲप्रिशिएट धिस? भारत वगळता एकही देश असा दाखवता येत नाही जिथे विलक्षण आध्यात्मिक शक्तीने संपन्न असणाऱ्या महापुरुषांचा वारंवार जन्म झाला आहे. क्वांटिटी आणि फ्रिक्वेन्सी इज रिमार्केबल इन इंडिया अँड इन इंडिया अलोन. आपलं कालनिर्णय कॅलेंडर बघा तुम्ही, रोज कुठल्या ना कुठल्या महाराजांची जयंती पुण्यतिथी आहे ना. ते साळगावकर जे आहेत, ज्यांनी ते कॅलेंडर काढतात, त्यांच्याकडे अनेक आणखी गावातल्या कुठल्या कुठल्या महाराजांची नावं जातात की हे आमच्या इथले थोर महापुरुष होऊन गेले, यांची पण जयंती पुण्यतिथी टाका. तेव्हा त्या चौकटीत आता मावत नाहीत, एवढे महापुरुष आहेत आपल्याकडे. बघा, हे महापुरुष सगळेच भारताच्या इतिहासात गेलेत अशातला भाग नाही. पण तुम्हाला माहिती असेल, त्या त्या गावांमध्ये या ज्या महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथीचे जे उत्सव होतात, ते त्या गावातले वर्षातले सर्वात मोठे सण आणि महोत्सव असतात. तुमच्यापैकी अनेक जणांनी बघितले असतील. ते भारताचं खरं बलस्थान हे आहे की इथे महापुरुषांचा अशा रीतीने वारंवार आविर्भाव होतो. आणि मित्रांनो, आजच्या या घटिकेला आपण विवेकानंदांचं एक वाक्य लक्षात ठेवू की बघा, या ऋषीमुनींनी भारत घडवला. तुम्हाला आणि मला पुनश्च असं ऋषी बनावं लागेल, तर भारताचं बलस्थान जे आहे, भारताचा हा जो गौरव आहे, तो अक्षुण्ण राहील. जर तुम्ही आणि मी अशा रीतीने आध्यात्मिकतेची कास धरली तर डोळसपणे, सुबुद्धपणे, भय आणि असुरक्षित नमः श्रीयतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित् सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे. रामकृष्ण मिशन आश्रमचे सचिव श्रद्धेय स्वामी विष्णुपादानंदजी महाराज यांच्या चरणी मी प्रणाम अर्पण करतो. आजचे सन्माननीय वक्ते तसेच या आश्रमाचे समस्त भक्त आणि स्वयंसेवक यांना नमस्कार. आणि इथे उपस्थित औरंगाबादमधल्या बहादूर युवकांनो आणि युवतींनो, तुमचं अतिशय अभिनंदन की आज तुम्ही आज या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित झालात. हा कार्यक्रम स्वामी विवेकानंद आणि स्वतंत्रतेची 75 वर्ष अमृत महोत्सव याला समर्पित आहे. तर आपलं हे वैभवशाली राष्ट्र स्वामी विवेकानंद आणि स्वतंत्रतेची 75 वर्ष याच्यासाठी आपण उभं राहून 1 मिनिट टाळ्या वाजवणार आहोत. टाळ्या जोरात वाजल्या पाहिजे, आणखी जोरात वाजल्या पाहिजे, आणखी जोरात. आवाज नाही येते म्हणावा सारखा. आवाज कमी होतोय. भारत माता की वंदे. जय स्वामी विवेकानंद महाराज की. ब्रिलियंट. बसा. बघा, विवेकानंदांचा फोटो, विवेकानंदांचं नाव हे बघून तुम्ही या संमेलनाला आला आहात. विवेकानंद पाहिल्यावर त्यांचा डोळ्यात भरणारा एक गुण किंवा एक वाक्य आम्हाला तुमच्याकडनं ऐकायचं आहे. कोणी कोणी पटपट उठून आम्हाला सांगा, विवेकानंद पाहिल्यावर आपल्याला मनाला भिडणारा त्यांचा एक गुण किंवा एक सुविचार. येस. नेक्स्ट. 1-0. मुलं 1, मुली 0. वंडरफुल. 1 ऑल. मुली पण सांगू शकतात. बघूयात कोण आघाडी घेत आहे. ब्रिलियंट.
2, 1. कोणी असे स्टँड लावलेत मानांना, ते काढा. खुर्चीच्या हातावर आपले हात ठेवा आणि यथाशक्ती ताट सरळ बसा. 3 झाले. कमीत कमी मला अजून 7 ऐकायचे आहेत आम्हा सगळ्यांना. बोला. ब्रिलियंट. ठीक आहे. वाक्य सांगा, गुणविशेष सांगा, दोन्ही चालेल. स्वतःला ना संधी द्या आज बोलायची. सगळ्यांनी काही ना काही वाचलंय, मग आठवायची गरज नाही. विवेकानंद समोर इतका सुंदर देखणा राजबिंडा फोटो आहे आपल्याकडे. बघितल्यावर काय वाटतं, मनात काही सळसळतं की नाही? काय सळसळतं ते सांगा. छान उत्तर देऊ नका, तुमचं उत्तर द्या. 4 उत्तर. हा, बढिया. तालियां बनती हैं. मागून कोटवाले. येस. बरं, हा विवेकानंदांच्या मुखी टाकलाय. विवेकानंदचा ओरिजिनल नाहीये बरं, पण हा चलो कोई बात नहीं, ले लेंगे. हाँ, बढिया. बघा मित्रांनो, विवेकानंद का बरं वाचावे, का बरं विवेकानंद वाचावे आपल्याला? मी एक छोटी गोष्ट सांगतो आणि मूळ मुद्द्याकडे येतो. बघा, एक राजा होता. राजाकडे 2 गरुडाचे पक्षी होते. 2 गरुडाचे पक्षी त्या राजाने पाळले होते. राजा रोज आपल्या प्रासादाच्या खिडकीतून बघत असे की एक गरुडाचा पक्षी, हे स्टँड काढा ज्यांनी स्टँड लावलेत ते, एक गरुडाचा पक्षी, एक गरुड पंख फैलावून आकाशात उंच उडत असे आणि दुसरा थिजून घाबरून एका फांदीवर निमूटपणे बसलेला असे. राजाने खूप प्रयत्न केला की या दुसऱ्या पक्षालाही आपण उडवूयात, आकाशात उडवूयात. त्याने अनेक वैद्य बोलवले, हकीम बोलवले, राज्यात दवंडी पिटवली की या पक्षाला कोणी बघा आणि याला तंदुरुस्त करून द्या. तर वैद्य आले, हकीम आले, डॉक्टर आले. त्यांनी सांगितलं पक्षी तंदुरुस्त आहे, पक्षात काही दोष नाही. पण राजा रोज सकाळी उठून बघत असे आपल्या राजवाड्याच्या खिडकीतून की एक पक्षी पंख फैलावून उंच आकाशात उडतो, एखाद्या ठिपक्यासारखा दिसतोय तो, आणि दुसरा त्याच ताकदीचा पक्षी फांदीवर गुपचूप निमूटपणे घाबरून थिजून बसलेला आहे. राजाने अनेक प्रयत्न केले. गायक आले, वादक आले, संगीतकार आले, तांत्रिक, मांत्रिक, जादूगार, वैद्य, हकीम, सगळे झाडून सगळे लोक आले. पण कोणीही हा जो दुसरा गरुड होता त्याला असं म्हणतात झेप घ्यायला भाग पाडू शकला नाही. राजा रोज उठून सकाळी बघत असे की एक पक्षी डौलाने, मौजेने, मस्तीमध्ये पंख विस्तारून आकाशात उंच भरारी घेतोय आणि दुसरा पक्षी घाबरून थिजून फांदीवर गपगुमान बसलाय. एके दिवशी ना मित्रांनो आश्चर्य घडलं. राजाने बघितलं की दोन्ही पक्षी आकाशात मस्त विहार करत आहेत. राजाला फार आश्चर्य वाटलं की मी एवढे उपाय केले आणि हे शक्य झालं नाही, आणि आज अचानक हा पक्षी, दुसरा पक्षी ही आकाशात उंच उडतोय. राजा चौकशी करायला लागला की कोणी केलं. तर ना एक सामान्य दिसणारा शेतकरी तिथे आला आणि त्याने राजाला मुजरा करून, कुर्निसात करून सांगितलं की राजा, हे मी साध्य केलंय. कसं केलं बाबा? मी एवढे वैद्य, हकीम आणले, तांत्रिक, मांत्रिक आणले, गायक, वादक आणले, हे भल्या भल्यांना शक्य झालं नाही, तुला कसं शक्य झालं? तो शेतकरी म्हणाला, मी शेतावर काम करतो, निसर्गाशी माझा अधिक परिचय आहे, हे पशुपक्ष्यांची नस मला चांगली माहिती आहे. हा गरुड उडत नव्हता ना, म्हणून मी काय केलं, ज्या फांदीवर हा गरुड बसला होता ना, ती फांदीच मी कापून टाकली. मित्रांनो, विवेकानंदन हे आपल्यासाठी करतात. आपण कुठली फांदी पकडून बसलो आहोत? जे मोठे झाले, ज्यांनी या जीवनाच्या गगनात
आपले शक्तीचे पंख पसरून ज्यांनी भरारी घेतली ते मोठे झाले आणि आपण मोठे होत नाही आहोत. आपण कुठली फांदी पकडून बसलो आहोत? मोबाईल, बॉलिवूड टॉक्स, क्रिकेट, पॉलिटिक्स, कुठली फांदी पकडून बसलो आहोत आपण? बघा, विवेकानंदन आपल्याला आतून धक्का देऊन आपल्याला आपल्या जीवनात उंच भरारी घ्यायला शिकवतात. पंखातलं बळ आपल्यात आहेच. त्या शेतकऱ्याने गरुडाच्या पंखात काही बळ भरलं नाही, त्याने त्याला आकाश दाखवलं अशातलाही भाग नाही. गरुड आहे तो, पक्ष्यांचा राजा आहे तो, त्याच्या पंखात बळ आहे, त्याच्या पुढे त्याचं आसमंत खुला आहे. विवेकानंदांचं चरित्र आणि त्यांचे उपदेश आपल्यामध्ये अशा पद्धतीची ओजस्विता भरतात. म्हणून आपण खरोखर आंतरिकतेने विवेकानंदांचं चरित्र, त्यांचे उपदेश वाचले पाहिजे. एक वाक्य ज्याने सांगितलं, आपण त्याचा थोडा विस्तार करू. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान निबोधत, असं विवेकानंदांचं वाक्य आहे. या पहिल्या सत्रामध्ये आपण प्राचीन भारताचा धांडोळा घेतला, की प्राचीन भारत कसा महान होता इत्यादी गोष्टी. पटतं का हो आपल्याला की भारताचा मेरुदंड, विवेकानंद म्हणत असत की भारत हा धर्मप्राण देश आहे. भारताचा प्राण कशात असेल तर तो धर्मात आहे. तुम्ही पेपर वाचता, बातम्या बघता, डोळे कान तुमचे उघडे आहेत, तुम्हाला वाटतं का भारताचा प्राण धर्मात आहे? धर्म हा भारताचा मध्यवर्ती आधारबिंदू आहे असं वाटतं का? मी ना 2-3 दाखले देतो तुम्हाला. बघा, डॉक्टर वाहेगावकर सरांनी एक फार छान मुद्दा सांगितला, मनाला भिडतो का बघा तो. बघा, आपण भारत माता म्हणतो, अमेरिका माता म्हणतो का हो आपण? तिथले लोक म्हणतात का अमेरिका माता, इराक माता, स्वित्झर्लंड माता म्हणतात का हो? भारतात ही विलक्षण दृष्टी कुठून आली बघा. या प्राचीन भारताची आजपर्यंत आपल्याला मिळालेला एक वारसा मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. बघा, भारतीय उपखंड, पूर्वीचा जर मोठा भारत देश आपण धरला, तो वगळता मित्रांनो तुम्ही मला एक देश सांगा जिथे पर्वत आणि नद्या यांच्याबद्दल पूज्य भाव बाळगला जातो. भारत व्यतिरिक्त एक शो मी सिंगल सिव्हिलायझेशन और कल्चर की जिथे पर्वत आणि नद्या यांच्यामध्ये पूज्य भाव आहे. हिमालय, विंध्य पर्वत, नीलगिरी पर्वत. नद्या बघा, नर्मदा आपण म्हणतो वैराग्यदायिनी आहे, गंगा ज्ञानदायिनी आहे, यमुना भक्तिदायिनी आहे. इतरत्र मोठ्या नद्या नाहीत का की जिथे संस्कृती सभ्यता विकसित झाल्या? नाईल नदी आहे, ॲमेझॉन नदी आहे. नर्मदा परिक्रमेची गोष्ट आपण ऐकतो वाचतो, ॲमेझॉन नदीची परिक्रमा, नाईल नदीची परिक्रमा ऐकतो का कधी आपण? भारत देश वगळता, भारतीय उपखंड वगळता अन्य एक देश दाखवा जिथे नदी आणि पर्वत यांच्यामध्ये पूज्य बुद्धी आहे, दाखवता नाही येत. भारत वगळता एक देश दाखवा जिथे पशु आणि पक्षी यांच्यामध्ये पूज्य भाव आहे. गाय, नंदी बैल, मयूर, मोर सरस्वतीचं वाहन आहे म्हणतो आपण, गरुड विष्णूचं वाहन आहे म्हणतो. एक संस्कृती दाखवा जिथे पशु आणि पक्षी यांच्याबद्दल पूज्य भाव आहे, दाखवता नाही येत. भारत वगळता एक देश दाखवा जिथे फळं आणि फुलं यांच्याबद्दल काही धर्मभाव आहे, पवित्रतेचा बोध आहे. उमराचं झाड, दत्ताचं झाड म्हणतो आपण, कदंब वृक्ष कृष्णाला प्रिय होता. तुळशी आपण कधी पुस्तकात वाचलं का हो? तुळशीचं झाड पवित्र आहे. आपण आईला बघितलं, आजीला बघितलं तुळशीच्या झाडाला पाणी देताना, तिथे दिवा लावताना. लक्षात येत आहे? पुस्तकात त्याचं ट्रेनिंग घेतलंय का आपण? पाठ केलंय का? आणखी सांगू? बघा, भारत वगळता, फॉलो धिस क्लोजली, मार्क धिस केअरफुली. बघा, सामान्य लोकांचा दैनंदिन व्यवहार, मी ना मोठे धार्मिक लोक आणि त्यांच्या विशेष पूजा याच्याबद्दल नाही बोलत आहे. सामान्य लोकांचा दैनंदिन व्यवहार, उदाहरणार्थ अंघोळ, भोजन, निद्रा त्याग, निद्रा, भोजन, स्नान. आपण कल्पना करतो, आपण पाहिलं असेल आई वडिलांना, आजी आजोबांना, की ते आंघोळ करण्यापूर्वी ना हे सप्त नद्यांचं पवित्र जल आहे, हे साक्षात गंगा, सिंधू, यमुना यांचं पाणी आहे, त्याने स्नान करून मी शुद्ध होतोय, शुचिरभूत होत आहे, अशी कल्पना करून स्नान करतात भारतातले साधे लोक. बघा, स्नान करण्याच्या पद्धतीत धर्म,
जेवण पण चांगल्या चांगल्या घरांमध्ये भगवंताच्या प्रसादासाठी म्हणून अन्न शिजवलं जातं आणि ते प्रसाद रूपाने सगळ्या स्वामी ज्ञानगम्यानंद महाराजांकडनं समोर काहीतरी ठेवायला पाहिजे, आपल्या उच्च आदर्श ठेवायला पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणतात, तुमच्या डोळ्यासमोर सर्वोच्च आदर्श, उच्च नाही सर्वोच्च आदर्श ठेवा, मग तुमच्याकडे चुका कमी होतील. नाहीतर तुम्ही 50,000 चुका करणार, नेहमीच चुकाच करणार. हे स्वामींचं एक प्रसिद्ध वचन आहे. म्हणून तुमच्या डोळ्यासमोर सर्वोच्च आदर्श ठेवा आणि सर्वोच्च आदर्श जगणारे असे माणसं ठेवा. वरान निबोधत. तुमचे ते साधारण तुमचे मित्र असतील, साधारण ठिकाणी तुम्ही जात असाल तर काही होणार नाही. जसे बाकीच्या जगाला तसेच तुम्ही घडणार, विशेष काही घडणार नाही. 1000 लोक आहेत त्या जगामध्ये आणि 1000 लोक या जगाचा निरोप घेतात, त्यांच्या जीवनात काहीच घडत नसतं. तर काही घडायचं असेल तर तुमच्या डोळ्यासमोर मोठी माणसं हवीत, सर्वोच्च आदर्श हवीत. आईवडील आपल्याला कितीतरी मार्गदर्शन करतात, कितीतरी चांगले संस्कार करतात, पण तितकंच, त्याच्या पलीकडे ते काही करू शकत नाही. लक्षात घ्या. आपले शाळेतले जे मार्गदर्शक असतात, शिक्षक आणि प्राध्यापकांच्या रूपामध्ये, ते पण आपल्या जीवनाला आकार देतात, पण एक मर्यादा असते, त्याच्या पलीकडे ते काही करू शकत नाही. त्यांचं तुम्ही ऐकतच नाही. आईवडिलांचंच आपण ऐकत नाही. कारण एका शिक्षकाने विचारलं, तुझ्या वडिलांचं नाव काय, कसं तरी त्याने सांगितलं. तुझ्या आजोबाचं नाव, ते फारच कठीण झालं. पंजोबाचं त्याला सांगता येईना. मग अरे तुझ्या पंजोबा तुला नाव माहीत नाही. मग तो म्हणतो की माझ्या पंजोबाने केलं काय, त्याचं नाव मी लक्षात ठेवणार आहे की नाही. लक्षात ठेवण्यासर काहीच केलं नाही आहे पंजोबांनी, मग माझं ते नाव लक्षात राहणार कसं. आता कृष्ण राम वगैरे किती 1000 वर्ष होऊन गेले, त्यांचं नाव आपण अजूनही घेतो आहे. त्यांच्या नावाने मंदिरे मांडतो. किती लोक त्यांच्या नावासाठी बलिदान करतात, कारण त्यांच्या नावात काहीतरी आहे, त्यांनी काहीतरी करून दाखवलेलं आहे. म्हणून तुम्हाला प्रेरणा घ्यायची असेल, जीवनाला काही आकार द्यायचा असेल, काही महान व्हायचं असेल, प्रत्येकाला व्हायचं आहे. प्रत्येकाला वाटतं की आपल्या गळ्यात हार पडावेत, आपल्या टाळ्या वाजवाव्यात, पण त्यासाठी काहीतरी करावं लागेल ना. लोक उगाच टाळ्या वाजवत नसतात, उगाच तुम्हाला हारवीर तुरे मिळत नसतात. आणि लोकांना बरोबर कळतं कुठे काय करायचं, कुठे काय नाही करत. तेवढी अक्कल प्रत्येकाकडे असते. न बोलवता लोक तिथे जातील. कुंभमेळ्याला बघा, हजारो लाखो लोक जातात, कोट्यावधी लोक जातात. काहीतरी 8-10 कोटी गेले तर यामध्ये. पंढरपूरला लाखो लोक जातात, कारण त्यांना कोणीच आमंत्रण देतं काय, कोणी आमंत्रण देत नाही, स्वतःहून जातात. कारण त्यांना वाटतं तिथे गेल्यानंतर आपल्याला काहीतरी मिळेल, लाभ होईल आहे. त्या पांडुरंगाचं दर्शन एका क्षणासाठी का होईना झालं तरी आपण धन्य झालो. ते नाही जमलं तर कळसाचं दर्शन झालं, ज्याच्या खाली पांडुरंग उभे आहेत, ते झालं तरी आपण धन्य झालो. याचं कारण तिथे काहीतरी आहे. तुम्ही इथे आले कारण तुम्ही आहात, काहीतरी तुम्हाला वाटतं इथे येऊन काहीतरी फायदा होईल. उगाच कशाला कोणी आपला वेळ घालवेल. मौज मजा करण्यासाठी खूप विषय आहे. म्हणून याच्यावर गंभीरपणे विचार करा. करिअर महत्त्वाचं आहे. आपण सुरुवातीला सांगितलं, करिअर अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्हाला तुमच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे. तुमचं पोट तुम्हाला भरता आलं पाहिजे. 10 लोकांची पोटं भरता आली पाहिजे. 100 लोकांना मदत करता आली पाहिजे. परंतु ते तुमच्या जीवनाचं एक अत्यंत छोटासा भाग आहे. ते कंप्लीट नाही आहे. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला दुसरे कोणीही मदत करू शकणार नाही. त्यासाठी तुम्हाला विवेकानंद, शंकराचार्य, कृष्ण, राम हेच लोक पाहिजेत. हे तुम्हाला कुठेतरी समजलं पाहिजे. धर्म म्हणजे काहीतरी आपल्या डोक्यावरून जाणारी गोष्ट नाही आहे. धर्म म्हणजे तुमच्या श्वासासारखा आहे. श्वास आहे, प्राण आहे. तो श्वासाशिवाय आपण जगू शकत नाही. तसंच धर्म नसेल तर आपण निष्प्राण आहोत. याची तुम्ही जाणीव असू द्या. त्याच्यावर विचार करा. आपल्याला वाटतं आपण डॉक्टर झालो, आपल्या ह्या गोष्टी विचार कशाला करायची. आपण इंजिनियर झालो, आम्ही MBA झालो, कशाला याचा विचार करायचा नाही. अहो, तुमच्याचा विचार करावा लागेल. कारण तुम्ही नुसते MBA झाले, नुसते तुम्ही डॉक्टर झाले, नुसते इंजिनियर झाले, तुम्ही भाग्यवान आहे. इतरांपेक्षा तुम्ही जास्त यशस्वी आहात, क्लर्कपेक्षा यशस्वी आहात. पण ते म्हणजे काहीच नाही विशेष. तुम्ही असं विशेष काय केलं आहे. स्वामीजी म्हणतात तुम्ही मॅजिस्ट्रेट आहात, फक्त वकील आहात, जज आहात. म्हणजे नेमकं काय आहे, काहीच नाही. तुम्ही तुमच्यात परिवर्तन काय आहे. माणूस म्हणून तुम्ही का आहात. माणूस म्हणून काही घडलेच नाही. त्याला स्वामी आत्ता सांगितलं ज्ञानगम, तुमचं चारित्र्य महत्त्वाचं लक्षात घ्या. चारित्र्य ही तुमची संपत्ती आहे, संपदा आहे. ते तुमचं ट्रेजर आहे, ती खजिना आहे तुमचा. बाकी सगळ्या गोष्टी थोड्या मूल्यांच्या आहेत. आपण आत्ता अशाच एका बालकाची गोष्ट बघतो. नाटक रूपामध्ये, लघुनाटिकेच्या रूपामध्ये ते आपण बघणार आहोत थोड्या वेळामध्ये. एक त्याला तिची रूपरेषा सांगतो. यासाठी सांगतो की तुम्हाला ते नाटक कळेल, नाही तर कळणार नाही. प्राचीन काळामध्ये म्हणजे 10,000 वर्ष आपण धरूया. सध्या 10,000 वर्षांचा काळ म्हणजे खूप प्राचीन झाला.
त्या काळामध्ये मुलं शिक्षण घ्यायची गुरुकुळात, गुरुकडे जाऊन शिक्षण घ्यायचे. आणि असाच एक बालक आहे, त्याला कुमारम संत म्हटलं आहे उपनिषदामध्ये. ती उपनिषदातली गोष्ट आहे. स्वामी विवेकानंदांनी ही गोष्ट खूप आवडायची. सगळ्यांना सांगायचे की नचिकेताची गोष्ट आहे का, त्याच्यामध्ये किती श्रद्धा आहे, किती आत्मविश्वास आहे. आत्मविश्वासाने तो भरलेला आहे. कोणतंही आव्हान स्वीकारतो, कशाला घाबरत नाही. आणि कसं वागायचं कळतं आणि कसं वागायचं नाही ते पण कळतं त्याला. छोटासा बालक आहे, आपण खूप मोठे झालेलो आहोत, आपल्याला अजूनही काहीच कळत नाही आहे. पण त्याच्याकडून शिकण्यासारखं, प्रल्हादापासून शिकण्यासारखं खूप आहे, ध्रुवापासून शिकण्यासारखं खूप आहे, नचिकेत्यापासून शिकण्यासारखं खूप आहे. लक्षात घ्या, यांच्याकडे हे सगळे गुरु आहेत आपले. तो बालक आहे, त्याचे वडील यज्ञ करतात, यज्ञामध्ये दान द्यायचं असतं, निरुपयोगी गोष्टींचं दान करतो त्याचे वडील. गायींचं ज्या काही खाऊ शकत नाही, पिऊ शकत नाही, त्यांना बछडे होणार नाही, वासरं होणार नाही, अशा निरुपयोगी काही दान करतं. आणि यावेळी तो नचिकेता त्या यज्ञामध्ये भाग घेत असतो, बघत असतो काय चालू आहे. त्याची कुतूहलता, त्याचं जिज्ञासा, हा जिज्ञासा तुमच्यामध्ये पाहिजे. ती जिज्ञासा असेल तर तुम्ही पुढे जाल, नाही तर मागे जाल. ही जिज्ञासा त्या नचिकेत्यामध्ये आहे. तो काय चालू आहे. लहान मुलांना काय, लहान मुलं दंगामस्ती करतात, असं काही सेलिब्रेशन असलं की बाहेर जातात, खेळतात. हा बघतोय आणि बघून तो बघतोय की माझे वडील अप्रामाणिक आहे, चुकीचं काहीतरी करतात आहे, पण वडिलांना म्हणू शकत नाही. तो म्हणतो, बाबा तुम्ही मला कोणाला देणार. वडिलांना कसं म्हणणार तुम्ही चूक करता म्हणून. म्हणायचं नसतं, मोठ्यांना उलटं बोलायचं नसतं. मोठ्यांना त्यांना वाईट वाटेल, त्यांचा अपमान होईल असं काहीतरी करायचं नसतं. त्या नचिकेताला, बाल नचिकेताला समजतं. तो म्हणतो, मला तुम्ही कोणाला जमा देणार. अरे असं का, मुलाला कोणा देत असतात काय. पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा विचारतो तो. कारण इथे श्रद्धा आविवेश, श्रद्धेनी त्या नचिकेतेच्या मनामध्ये प्रवेश केला. आपण सगळे श्रद्धाहीन झालेलो आहोत. ती श्रद्धा जी रामामध्ये श्रद्धा होती, ज्याच्या बळावर त्यांनी राज्याचा त्याग केला, वनात गेले, ती श्रद्धा त्या नचिकेत्यामध्ये आहे. तो नचिकेताला म्हणतात, मला कोणाला, नचिकेता म्हणतो मला कोणाला देणार बाबा. तू एकदा, दोनदा, तिसऱ्यांदा बाबाला खूप राग येतो. हा लहान तोंडी मोठा घास घेतोय, तुला जा मी यमाला दिलाय, तू मर, अशा अर्थाने तो जातो. आपण आता नाटकात बघणार. आणि गेल्यानंतर वगैरे वगैरे ते 3 वर मागतो. 3 दिवस तो न खाता पिता दारावर उभा राहतो. मला आधी यमाची भेट घ्यायला पाहिजे, कारण माझ्या वडिलांनी मला यमाला दिलेलं आहे. जोपर्यंत मी ते करत नाही तोपर्यंत खाणार नाही, पिणार नाही, विश्रांती घेणार नाही, काही करणार नाही. तो फक्त गेटवर उभा राहतो, यमलोकाच्या गेटवर दारावर उभा राहतो. बाकी काय, अरे खा पी आराम कर, थोडंसं आतिथ्य स्वीकार, आमचं आल्यानंतर तुझी भेट घालून देईल. नाही, माझं ध्येय आहे यमदेवाची भेट घेण्याचं, ते आधी करेन, बाकीच्या गोष्टी नंतर. यू सी, तुम्ही इतकं शिकू शकाल या गोष्टीमधनं. प्रत्येक गोष्टीमधनं खूप शिकण्यासारखं असतं. फक्त शिकण्याची आपली इच्छा पाहिजे, तशा प्रकारचं मन पाहिजे, तशा प्रकारची जिज्ञासा पाहिजे. मग 3 दिवसांनी यमराज येतात. ते म्हणत, माफी मागतो, माझ्यामुळे तो 3 दिवस वाट पाहावी लागली, मला क्षमा कर, पण त्याची भरपाई म्हणून तुला 3 वर देतो. पहिल्या वराने तो पृथ्वीलोकातला वर मागतो, माझे मी जेव्हा परत जाईल तेव्हा माझे वडील मला ओळखोत. नाही तो ओळखणार कसं, मेलेला माणूस आला तर भूत म्हणून त्याला, तो मला ओळखो, माझ्या वडिलांचा माझ्यावर राग आहे तो शांत हो, वगैरे वगैरे. दुसऱ्या वराने माणसाला मरावं लागतं केव्हा ना केव्हा तरी. मग तो कुठे जाणार, चांगल्या लोकात जाणार, स्वर्गात जाणार. मग स्वर्गात गेल्यानंतर तो कसा असतो, ठीक आहे, तो वर पण दिला. तिसऱ्या वराने नचिकेता म्हणतो, माणूस मेल्यानंतर काय होतं, तो असतो की नसतो. काही लोक म्हणतात असतो, काही लोक म्हणतात काही सगळं संपलं. मला ह्याचं रहस्य माहीत पाहिजे. आणि त्या प्रश्नाच्या उत्तरापासून ते आत्मविद्या सुरू होते. तुम्ही कोण आहात, तुम्ही माणूस नाही, तुम्ही दिव्य आहात, तुम्ही देवता आहात, तुम्ही जरा मरणरहित आत्मा आहात. तुम्हाला तलवार कापू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, वारा सुकू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही, तुम्हाला जन्म नाही, तुम्हाला मृत्यू नाही, तुमचं जीवन अनंत आहे. हे आत्मविद्या आहे, ही गीतेमध्ये आहे, उपनिषदामध्ये आहे. आणि हेच आपलं भारतीय धन आहे, सगळ्यात मोठी संपदा जी जगाला त्याची आवश्यकता आहे. हे त्या आत्मविद्येमध्ये नचिकेताला यमराज सांगतात. पण त्याआधी त्याची परीक्षा घेतात. याला हे आत्मज्ञान घेण्याला हा पात्र आहे की नाही, सुयोग्य आहे की नाही, त्याची अवकात आहे की नाही, त्याचं ते परीक्षा घेतात. आणि त्याला म्हणतात, तुला काय पाहिजे ते घे, फक्त हा वर मागू नको.
हा वर कोणाला समजत नाही, हा विषय कोणाला समजत नाही आहे, फार गंभीर विषय आहे, देवतांना पण समजत नाही. हा वर मला मागू नको, तू मला सोड हा वर, मला आग्रह करू नकोस, कारण वर दिल्यानंतर देणं भाग आहे ना. तो मी तुला काहीही देतो, तुला अनंत आयुष्य देतो, तुला पुत्र देतो, पौत्र देतो, राज्य देतो, तुला जगाचा सम्राट करून टाकेल, सगळं देतो, पण हा वर मला मागू नको. तो म्हणतो मला काही नको, फक्त हाच वर पाहिजे. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ हे ह्या अध्यात्म ज्ञानापुढे बाकी सगळं जगातलं जेवढे काही आहे, जे काही तुम्हाला घेण्यासाठी तुम्ही लाळ घोटता, खूप प्रयत्न करता, पण यमराज नचिकेताला माहीत आहे हे सगळं तुच्छ आहे. या आत्मविद्येच्या तुलनेने हे सगळं तुच्छ आहे. ही समजण्याची अक्कल त्या नचिकेत्यामध्ये आहे, आणि ही अक्कल आपल्याला शिकावी लागेल. त्याला म्हणतात विवेक. कशाला महत्त्व द्यायचं, कशाला किती महत्त्व द्यायचं, तारतम्य आपल्याला पाहिजे. हे तारतम्य जेव्हा आपण हरून बसतो तेव्हा आपण हळूहळू खाली 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 जातो. आणि ज्या तारतम्य जेव्हा असतं, तरतम, कम्पॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह, काय कशाच्या मोठं जास्त आहे, कशाच्या आणखी पलीकडे, हे जेव्हा जातात ते खूप मोठी माणसं होतात, महान होतात लोक. त्यांची पूजा केली जाते, वर्षानुवर्षे त्यांची पूजा केली जाते, स्मृतिदिन मानली जातं. हा फरक आपल्याला कळायला पाहिजे. आणि तुम्हाला ह्या वयात कळेल, लक्षात घ्या, पुढे नाही करणार तुम्ही, पुढे सगळे मुरदाड होऊन जाल, तुमची कातडी जाड होऊन जाईल, कशाचा तुम्हाला परिणाम होणार नाही. आता तुम्ही ह्या वयामध्ये तुम्हाला संवेदनशीलता असते, सेन्सिटिव्हिटी असते, ह्या वयामध्ये तुम्ही करू शकाल, पुढे काही करणार नाही. हा बालक नचिकेताकडनं ही दृष्टी तुम्ही घ्या, ही प्रेरणा तुम्ही घ्या, हे बल तुम्ही घ्या, आणि बघा तुम्हाला काय म्हणजे चैतन्य प्राप्त होईल. तुम्हाला असं वाटेल, अरे आपल्यालाही पण काहीतरी करायला पाहिजे. तर आपण हे नाटक सादर करीत आहोत. ज्ञानेश्वर विद्यालय बेगमपुराचं आहे, त्यांनी आम्हाला मदत केली हे नाटक बसवण्यासाठी, सादर करण्यासाठी. आणि ते आता सादर करतील. नचिकेता एक पात्र आहे, त्याचे वडील यमराज, यमराजाची पत्नी, त्यांच्या सेविका, असे काही नाटकामध्ये भूमिका आहेत. आपण हे नाटक आता बघूया. स्वरूपाय श्रीरामकृष्णाय स्वाहा. ओम ऐं सर्वदेवदेवी स्वरूपाय श्रीरामकृष्णाय स्वाहा. ओम ऐं सर्वदेवदेवी स्वरूपाय श्रीरामकृष्णाय स्वाहा. ओम ऐं सर्वदेवदेवी. अरे बाळ नचिकेता, होई ते कसं काय उभा आहेस? बाबा, हा यज्ञ मी सर्वत्र फिरून पाहिला, सगळ्याच कार्यक्रमात मी हजर होतो, मला खूप खूप आनंद झाला. बाळ नचिकेता, मला तुझा फार अभिमान वाटतो बघ. तुझ्या वयाची सर्व मुले बाहेर जाऊन खेळतात, धिंगामस्ती करतायत, तू मात्र आवडीने सर्व काय बघतोयस बघ. तुझ्या या वागण्यामुळे मला खूप आनंद होतोय बघ, व तुझं कौतुक वाटतंय. दानविधी आत्ताच आटोपलाय, बस झालोच मोकळा थोड्या वेळात. बाबा, मी तुमचा खूप आवडता आहे ना? अरे हा काय प्रश्न झाला का रे? हा, नक्कीच तू माझा खूप आवडतायस. बाबा, या यज्ञात तुम्ही तुमचे सर्व काही दान दिले, मी पण तुमचा आहे, मग मला तुम्ही कुणाला देणार? नचिकेता, तुला वेळ तर नाही लागला ना? पिता काय कधी आपल्या पुत्राचं दान करतो का? पण बाबा, तुम्ही मला कुणाला दिलेत तर त्यांना माझा काहीतरी उपयोग होईल. नचिकेता, तू लहान तोंडी मोठा घास घेतोयस. जा बाहेर खेळायला जा, बघू पटकन, अजून बरंच काही राहिलंय, सगळेच खोळंबलेत बघ. पण बाबा, तुम्ही मला अजून सांगितले नाही की तुम्ही मला कुणाला देणार. नचिकेता, तू मर्यादा सोडलीस. जा, मी तुला मृत्यूला देतो. गावले असावेत. पुष्कळामध्ये मी प्रथम आहे, इतर अनेकामध्ये मध्यम आहे, पण पूर्णपणे वाया गेलेला असा मुळीच नाही. मग माझ्यासारख्याला यमाला देऊन टाकून त्यांना यमाकडून कोणते कार्य साध्य करून घ्यायचे आहे? नक्कीच संतापाच्या भरात त्यांच्याकडून मी तुला मृत्यूला देतो असे बोलणे निघून गेलेले असावे. ते कसेही असो, पित्याचा आज्ञाकारी पुत्र या नात्याने बाबांचे वचन खरे करणे हे माझे श्रेष्ठ कर्तव्य आहे. मला माझे मन आता पक्के करायलाच हवे. हे ईश्वरा, क्रोधामुळे माझ्या तोंडातून काय निघून गेले हे मलाच कळाले नाही. देवा, आता कसे होणार?
मी नचिकेताला कसे समजावणार? बाबा, मी तुमचा निरोप घेऊन आता यमाकडे जावयास निघतो. तुम्ही मुळीच काळजी करू नका आणि दुःख पण करू नका. मी जर आता तुमचे वचन खरे करण्यासाठी यमाकडे गेलो नाही तर तुम्ही यापुढे खोटारडे म्हणून प्रसिद्ध व्हाल. मला ते मुळीच चालणार नाही. खोटे वागून कोणी अजरामर होत नसतोच. मग कशाला उगीच खोटे वागायचे? बाबा, पूर्वीचे श्रेष्ठ लोक कसे वागायचे ते पहा. सध्याचे श्रेष्ठ पुरुष कसे वागतात याचा विचार करा. जगात सत्यवान श्रेष्ठ असे काहीच नाही. म्हणून बाबा, मला आता यमाकडे जाण्यासाठी निरोप द्या. नचिकेता, थांब बाळा, थांब बाळा. मला असं सोडून जाऊ नकोस रे बाळा. ए बाळा नचिकेता, थांब रे, थांब. मला असं सोडून जाऊ नकोस रे बाळा. हे बाळा नचिकेता, हे बाळा नचिकेता, थांब रे बाळा. तू कोण आहेस? इथे कशाला आलास? मी अरुणीचा पुत्र नचिकेता. माझ्या वडिलांनी मला यमदेवाला दिले आहे. माझ्या वडिलांच्या आज्ञेनुसार मी यमाकडे आलो आहे. बाळा, यमलोकी तुझे स्वागत आहे. परंतु यमदेव आता इथे नाहीत. त्यांना परतायला 3 दिवस लागतील असे सांगून ते गेले आहेत. ते येत नाहीत तोपर्यंत तू पाहुणा होऊन येथे राहा. यमदेव येताच तुझी त्यांच्याशी गाठ घालून देऊ. मला क्षमा असावी. माझ्या वडिलांनी मला यमदेवांकडे पाठविले आहे. माझ्या वडिलांचे वचन पाळण्यासाठी मला आधी यमदेवांची भेट घेणे महत्वाचे आहे. पण तोपर्यंत मी इथेच उभा राहून त्यांची वाट पाहेन. तुझे भोजन, विश्राम? आधी यमदेवांची भेट. इतर सर्व गोष्टी त्यांनी आज्ञा दिल्याप्रमाणेच होतील. बेटा, तुला त्रास होईल. आम्हाला वाईट वाटते, परंतु तुझ्या दृढ निश्चयासमोर आमचा नाईलाज आहे. पूजनीय महाराजांना आमचे विनम्र प्रणाम. तुम्हा सर्वांचे कल्याण असो. काही विशेष? तुम्ही सर्वजण बरेच काळजीत दिसताय. आपल्याकडे मनुष्य लोकाहून नचिकेता नाव असलेला बालक आला आहे. तो म्हणतोय की त्याच्या वडिलांनी त्याला तुम्हाला दिले आहे. गेल्या 3 दिवसांपासून भोजन विश्राम सोडून तुम्हाला भेटण्यासाठी तुमच्या आज्ञेच्या प्रतीक्षेत बाहेर ताटकळत उभा आहे. बालक खूप तेजस्वी स्वभावाचा व दृढ निश्चयी आहे. तो आपला पाहुणा आहे. आधी त्याला शांत व प्रसन्न करा, नाहीतर आपले अमंगल होईल. ओ हो, असं आहे तर. मग त्याला आताच माझ्या समोर सन्मानपूर्वक उपस्थित करा. हे नमस्कार योग्य अतिथी. हे ब्राह्मण, तुला नमस्कार असो. हे ब्राह्मण, तुझे कल्याण हो. मी सूर्यपुत्र यमराज. मला यमदेव आणि यमधर्म पण म्हणतात. मी मृत्यूची देवता म्हणून प्रसिद्ध आहे. मी या मृत्यू लोकाचा अधिपती आहे. हे भगवान, मी आज धन्य झालो. आपल्या पावन दर्शनाने मला इतका आनंद झालेला आहे की तो माझ्या हृदयात मावत नाही. या बालक नचिकेतावर आपली कृपा सदैव असू द्यावी. नचिकेता, तुझे कल्याण असो. मला घरच्यांकडून तुझ्याविषयी सगळं काही कळलंय. तुझी पितृभक्ती, सत्यनिष्ठा, दृढ निश्चय आणि विनम्रता बघून मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न झालोय. मी घरी नसल्यामुळे 3 दिवस बाहेरच तुला ताटकळत राहावं लागलं. याबद्दल मला वाईट वाटलं. या त्रुटीबद्दल मी तुझी क्षमा मागतो व भरपाई म्हणून व तुला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक दिवसाचे 1 याप्रमाणे 3 वर देतो. एरवी पण देवतेचे दर्शन झाल्यास त्या देवतेकडून अपरिहार्यपणे वर मिळतो. त्याशिवाय त्या देवतेची सुटका होत नाही. तर नचिकेता, मी तुला देत असलेल्या 3 वरांच्या पोटी तू जे काही मागशील ते देण्यास मी बांधील आहे. परंतु
अगोदर मी तुला देव लोकातील एक दिव्य व मधुर असे पेय देतो. गेल्या 3 दिवसांपासून तू काही न खाता पिता न विश्राम घेता वाट बघत राहिलास, त्यामुळे खूप थकला असशील. हे पेय घे. तुझ्या शरीर मनातील थकवा यामुळे पूर्ण नाहीसा होईल. तुला उत्साह व तरतरी येईल. तुझी बुद्धी नीट काम करू शकेल. आधी आसनावर बस. आता प्यायला प्रारंभ कर. कसे आहे? तुला आवडले ना? खूप छान आहे. माझी मरगळ आता पार निघून गेली. आणखी हवे? इतकेच पुरे. मी लहान आहे ना, म्हणून आणखी नको. बर बर बर. तर नचिकेता, आता पहिल्या वराने तुला काय हवंय ते माग. मी वर मागण्यापूर्वी एक प्रश्न विचारू काय? अवश्य विचार. यमलोक आणि यमराज हे नुसते शब्द ऐकले तरी पृथ्वीवरच्या लोकांना कापरे वरते. परंतु मी येथे येऊन बघतो आहे की येथील वातावरण किती पवित्र आणि आनंददायक आहे. देवा, तुम्ही सुद्धा किती उदार आणि प्रेमळ आहात. मग लोकांच्या मनात इतक्या चुकीच्या कल्पना कशा? नचिकेता, पृथ्वीवरचे बहुतेक लोक महाभ्रमिष्ट आहेत. ते वाटेल तशा कल्पना करतात, वेड्यासारखे वागतात आणि कष्टी होतात. पण ते असो, आता तुझा तो पहिला वर माग. हे मृत्यू देवा, माझे पिता शांत होत. त्यांचे मन सद्विचारांनी भरो. त्यांचा माझ्यावरील क्रोध निघून जाओ. आणि तुमचा निरोप घेऊन मी जेव्हा त्यांच्याकडे परतेन तेव्हा ते मला ओळखून माझ्याशी संभाषण करो. आपण मला दिलेल्या 3 वरांपैकी हाच प्रथम वर मी मागतो. नचिकेता, यमलोकात येणारा त्याच शरीराने परत जात नसतो. तू तर प्रथम वराने मनुष्य लोकात परत जाण्याचा व पिता प्रसन्न होण्याचा असे 2 वर मागितलेस. तू फार चाणाक्ष आहेस. मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे, म्हणून तू प्रथम वर जसा मागितलास तसाच देतो. तथास्तु. माझ्याकडून परत पाठविला गेल्यावर तुझे वडील तुला पूर्वीप्रमाणेच ओळखतील व यमाकडून तुला सुखरूप परतलेला पाहून उरलेल्या रात्री तुझे वडील सुखाने झोपतील. आता तू दुसरा वर माग. हे मृत्यू देवा, म्हणतात की स्वर्गलोकी भय मुळीच नसते. तिथे हे मृत्यू तुझी किंवा म्हातारपणाची मात्रा चालत नाही. जरा मृत्यू, तहान, भूक या दोन्हींच्या पलीकडे जाऊन लोक स्वर्गलोकी आनंद पावतात. या स्वर्गलोकाच्या प्राप्तीसाठी जो यज्ञ करावा लागतो तो हे मृत्यू. तुला ठाऊक आहे? तुझ्या प्रती श्रद्धा संपन्न अशा मला तू स्वर्ग प्राप्तीचे ज्ञान दे. हाच माझा द्वितीय वर होय. तथास्तु. तू मागितल्याप्रमाणे होईल. हे नचिकेता, त्या स्वर्गाची प्राप्ती करून देणाऱ्या यज्ञाला चांगल्या प्रकारे जाणणारा मी तुला त्याचा उपदेश करतोय. तो माझ्याकडून तू चांगल्या प्रकारे जाणून घे. नचिकेता, तुला काय समजले ते आता मला सर्व सांग. वा नचिकेता, तुझी अद्भुत स्मरण शक्ती, ग्रहण शक्ती आणि मनाची एकाग्रता पाहून मी तुझ्यावर अत्यंत संतुष्ट झालोय. मी तुला एकदा सांगितले आणि ते तू सर्व लक्षात ठेवलेस. मी संतुष्ट होऊन आणखी एक वर देतो की हा यज्ञ तुझ्याच नावाने प्रसिद्धीस येईल. शिवाय प्रसन्न होऊन ही अमूल्य माळ मी तुला देतोय. ही घे. नचिकेता, आता तिसरा वर माग. मृत मनुष्याबद्दल अशी एक शंका उपस्थित होते. कोणी म्हणतात तो आहे, कोणी म्हणतात तो नाही. याचे रहस्य तुम्ही मला सांगितल्यास ते मी जाणू इच्छितो. हाच माझ्या वरातील तिसरा वर आहे. नचिकेता, याविषयी मनुष्यांनाच काय,
पण देवांनाही संशय निर्माण झाला होता, कारण हे रहस्य अतिशय सूक्ष्म व गहन असल्यामुळे समजायला व समजवायला सोपे नाही. हे नचिकेता, या वराऐवजी दुसरा एखादा वर माग. माझी अडवणूक करू नकोस. हा वर माझ्यासाठी सोडून दे. अहो मृत्यूदेव, देवतांना देखील या बाबतीत संदेह निर्माण झाला होता आणि हे तत्व सहज समजण्यासारखे नाही असे तुम्हीच म्हणत आहात. तेव्हा तुमच्यासारखा या विषयाचे रहस्य जाणणारा मला दुसरा मिळणार नाही, म्हणून मी मागावा असा त्याचा तोडीचा दुसरा वर नाही. नचिकेता, तुला कावळ्याला दात किती असतात माहिती आहेत का? नाही, मला ते माहीत नाही. नचिकेता, तिसऱ्या वराच्या पोटी तू विचारलेला प्रश्नही तसाच आहे. कावळ्याच्या दाताची संख्या जाणून जसे काहीच मिळायचं नाही, तसेच मेल्यावर मनुष्य असतो की नसतो हे जाणून तुला काहीच मिळणार नाही. त्यापेक्षा 100 वर्ष आयुष्य असणारे मुले नातू मिळतील असा वर माग. पुष्कळसे पशु, हत्ती, घोडे, सोने, संपत्ती, खूपशी जमीन मागून घे आणि या सर्वाचे सुख अनुभवण्यासाठी जितके वर्ष जगायचे असेल तितके दीर्घ आयुष्य मागून घे. किंवा नचिकेता, यासारखा दुसरा कुठला वर तुझ्या मनात असेल तर तो मागून घे. तुला हवे तेवढे धन आणि आयुष्य माग. तुला मी समस्त पृथ्वीचा सम्राट करू शकतो. माझ्या सामर्थ्याने तुझ्या सर्व इच्छा तू पूर्ण करू शकशील. इतकंच काय नचिकेता, स्वर्गातली सुद्धा सर्व प्रकारची सुख तुला माझ्याद्वारे प्राप्त होतील. ही बघ, आता तुझ्या डोळ्यासमोर ही अद्भुत आणि दिव्य सुखे तुला मी दाखवली. ह्या सुखाची कल्पना सुद्धा पृथ्वीवरच्या मनुष्यांना करता येत नाही. पण नचिकेता, मरणाबद्दल मात्र काही विचारू नकोस. हे मृत्यू, तुम्ही आता मर्त्य लोकाची आणि स्वर्गाची जी सुखे देऊ इच्छित आहात ती मुळातच क्षणभंगूर आहेत. इतकेच काय, ती सुखे उपभोगल्यास सदाचार, बल, ओज, तेज, कीर्ती इत्यादींची हानी होते आणि आयुष्य कितीही मिळाले तरी ते कमीच वाटत असते. हे देवा, आजपर्यंत कोणीही धनाने तृप्त झालेलं नाही आणि तुमचे दर्शन झालेले असल्यामुळे मला हवे तितके धन प्राप्त होईलच. जगणेच म्हणाल तर तुम्ही जितके जगाल आम्ही जास्तीत जास्त तितके जगू शकू, म्हणून मी मागितलेला वरच द्या. हे ब्रह्मज्ञ गुरु, आपल्यासारखा महात्म्यापाशी येऊनही असा कोण शहाणा मनुष्य असेल की जो जन्म मरणाचे रहस्य जाणून घेण्याची आलेली अमूल्य संधी दवडून पृथ्वीवरील व स्वर्गातील तुच्छ सुखांचे चिंतन करेल व त्यात रममान होत खूप मोठा जीवन जगण्याची इच्छा करेल. नचिकेता बाळा, तू माझं ऐक. तू अजून लहान आहेस म्हणून तुला कळत नाही. तरुण वयातच सुखे यथेच्छपणे भोगायची असतात आणि ते तुझे जन्म मरण रहस्य, आत्मज्ञान, मुक्ती वगैरे आहे ना, ते म्हातारपणात करायला तू मोकळा आहेस. हातचे सोडून पळत्याच्या मागे लागण्यात काय शहाणपणा आहे. म्हणून पुन्हा एकदा नीट विचार कर व मी तुला संतुष्ट होऊन देत असलेल्या पृथ्वीवरच्या व स्वर्गातल्या सर्व सुखांचा स्वीकार कर. हे बघ नचिकेता, मनुष्य जीवन म्हणजे काय तर जितके दिवस शक्य आहे तितके दिवस नाचणे, गाणे आणि तुडुंब मौज मजा करणे. तुझ्या नीट लक्षात आले ना? हे मृत्यू, तुम्ही उदारपणे देत असलेले हे नाच गाणे जर मी स्वीकारले नाहीत तर ते कुणाकडे राहतील? ते देणाऱ्याकडेच राहतील. तर मग हे भगवन, तुम्ही देत असलेले नाच गाणे मला नको. तुमच्या नाच गाण्यांचे ओझे तुम्हीच वहा. तवैव वहा तव नृत्य गीते. हे देव, मी निक्षून आणि शेवटचे सांगतो की अत्यंत गोड असलेला हा वर सोडून आरुणी पुत्र नचिकेता तिसऱ्या वराने आणखी काहीही मागत नाही. नचिकेता, धन्य धन्य तू. मी तुला आत्मविद्येचा आकांक्षी मानतो, कारण एवढी सर्व प्रलोभनेही तुला भुरळ पाडू शकली नाहीत. देवा, आपण मला मी तिसऱ्या वराने मागितलेल्या प्रश्नांचे उत्तर द्यावे. आत्मज्ञानी व्यक्ती जाणते की आत्मा जन्मतही नाही वा मरतही नाही. तो कशातून उत्पन्न झालेला नाही
मग त्याच्यातूनही काही उत्पन्न झालेलं नाही. तो अजन्मा, नेहमी असणारा, अपरिवर्तनीय व पुरातन असून शरीराच्या नाश होण्याने त्याचा नाश होत नाही. नचिकेता, तो कधीही नाश न पावणारा आत्मा तू आहेस. विषय आहे आजचा भारत, सशक्त भारत आणि सकारात्मक भारत. आजचा भारत कसा आहे? थोडा आशावान आहे, सकारात्मक आहे आणि बलवान आहे असं आपण बघतो आहे, स्वप्न बघतो आहे किंवा तसं आपण चिन्ह बघतो आहोत, तसली चिन्ह बघतो आहोत. तर या विषयावर उपस्थित आहेत डॉक्टर शिरीष लिमये. ते निवृत्त प्राध्यापक आहे, सिम्बॉयसिस कला आणि वाणिज्य महाविद्यालय पुण्याचे. फार युवकांना ते खूप छान मार्गदर्शन करतात. असंख्य त्यांनी युवकांना मार्गदर्शन करण्याचे कार्यक्रम केलेले आहेत आणि आज आपल्यासाठी ते उपलब्ध झालेले आहेत. ही आपल्या भाग्याची गोष्ट आहे. तर सशक्त भारत कसा असावा, आपला हा आजचा भारत कसा असावा, आज कसा आहे, म्हणजे आपण आताच बघितलं की कोलाहल, आत कोलाहल आहे, बाहेर कोलाहल आहे, गोंगाट ज्याला म्हणतो आपण, जे ध्वनी प्रदूषण आहे, नंतर जमिनीचं प्रदूषण आहे, पाण्याचं प्रदूषण आहे, वायूचं प्रदूषण आहे, आकाशातलं प्रदूषण आहे, सगळीकडे प्रदूषण आहेत. म्हणजे सगळं दूषित झालेलं आहे. आतही पण आपल्या अंतःकरणात पण तसंच आहे, सगळं दूषित आहे. त्याला आजकाल छान शब्द सगळ्यांना माहीत आहे, प्रदूषण. म्हणजे प्रकृती ही दूषित झालेली आहे. ती चांगली गोष्ट नाही आहे. हवा शुद्ध पाहिजे, पाणी शुद्ध पाहिजे, अन्न शुद्ध पाहिजे, आकाश शुद्ध पाहिजे, वायू शुद्ध पाहिजे, आणि आपला आसमंत शुद्ध पाहिजे, हे सगळं शुद्ध पाहिजे तर आपण शुद्ध होऊ. जर सगळं शुद्ध असेल तर मग शुद्ध होऊ आपण. आपण शुद्ध झाले की शांत होऊ, शांत झाले की आनंदी होऊ. की नाही, मग ही प्रदूषित करण्याची प्रक्रिया ही काय आहे नेमकी आपल्याला कळायला पाहिजे आणि ती कशी होते ते कळायला पाहिजे. मग आपला उद्याचा 25 वर्षानंतरचा भारत, प्रत्येक वर्षी आपण काही ना काहीतरी चांगलं या भारताच्या भविष्यामध्ये जोडलं पाहिजे. कारण काय, आम्ही तर बघणार नाही कदाचित 100वे वर्ष, पण तुमच्यापैकी भारताची शताब्दी झालेली 100 वर्ष तुमच्यापैकी बहुतेक जण बघू शकतील. तर त्यावेळी आपला हा आजचा भारत जसा घडेल त्यावर ते 100 वर्षाचं भारताचं तुम्ही शताब्दी कराल, 100 वर्ष स्वाधीनतेला झाल्याचं साजरा करणार. जसं आपण 75 वर्ष अमृत महोत्सव साजरा करतो आहोत तसं ते आपल्या आजच्यावर अवलंबून राहील. त्यामुळे जसं मी पहिला सत्रात आमचा भारत, प्राचीन भारत आणि अमर भारत हा विषय होता. दुसऱ्या सत्रामध्ये आपण ठेवला आहे आजचा भारत, सशक्त भारत आणि सकारात्मक भारत. तुम्हाला अगदी खेळवून ठेवणारं त्यांचं वक्तव्य असतं, त्यांचं चिंतन असतं डॉक्टर शिरीष लिमये यांचं. मी डॉक्टर शिरीष लिमये यांना इथे आमंत्रित करतो, त्यांनी यावे आणि आपल्या चिंतनात्मक व्याख्यानाला प्रारंभ करावा. धन्यवाद. उजवा हात वर करा बघू जरा, उजवा हात वर करा. मी तपासणार आहे की तुमचं माझ्याकडे लक्ष आहे की नाही. मी काय सांगतो तिथे लक्ष पाहिजे, काय सांगतो तिथे लक्ष पाहिजे. हां, असा हात करा. मला महाराजांनी 40 मिनटं दिलेली आहेत, त्या 40 मिनटं मी इथं हलणार नाही, तुम्ही किती टाटा केलं तरी. हां, आता बोटं जवळ आणा, बोटं जवळ आणा आणि क्लॉकवाईज फिरवा. एक्सलंट. अँटी क्लॉकवाईज फिरवा. खूपच छान. अच्छा, आणि स्लो मोशनमध्ये चेहऱ्याच्या जवळ आणा, अगदी स्लो मोशन. मी काय सांगतो तिथे लक्ष द्या. हां, स्लो मोशनमध्ये आणा, जवळ आणा, जवळ आणा, नाकावर ठेवा. हे बघा, असं करून मग नंतर नाकावर आलाय हात. मी काय सांगतो तिथे सगळ्यांचं लक्ष पाहिजे. तर चला आपण आता पाहूया. सर्वप्रथम एक प्रार्थना म्हणूया. मला हे दिसेल, प्रार्थना दिसेल, ती प्रार्थना तुम्ही पाहून म्हणायची. मी संस्कृतमधलं मी वाचीन, इंग्लिशमधलं तुम्ही वाचायचं. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः,
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् ॐ शान्ति शान्ति शान्तिः स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः. हा पण मंत्र आपण एकत्रित म्हणू. जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः. नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे. आता मात्र आपली थोडीशी गती वाढवायला लागणार आहे. हा कार्यक्रम इट इज डेडिकेटेड टू स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंदांनी सुरू केलेल्या रामकृष्ण मिशन याला 125 वर्ष पूर्ण झाली आणि भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली, म्हणून हा कार्यक्रम आपण करतोय. आणि हे राष्ट्रीय युवा संमेलन औरंगाबाद मथानी ऑर्गनाईज केलं आहे. अतिशय उत्तम पद्धतीने इथे तुमची व्यवस्था केलेली आहे आणि वक्त्याच्या दृष्टीने बोलायचं झालं तर अतिशय उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी दिलेलं आहे. तर आजचा हे सर्क्युलर आपण पाहिलेलं आहे. सर्वप्रथम या मठाचे अध्यक्ष स्वामी विष्णुपादानंदजी महाराज, स्वामी ज्ञानगम्यानंदजी महाराज, डॉक्टर कृष्णा वाहेगावकर सर, माझे सहकारी श्री प्रशांत पुप्पल आणि मठातील इतर संन्यासी वृंद, ब्रह्मचारी वृंद, विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजच्या या युवा संमेलनातलं हे दुसरं सत्र आहे आणि या दुसऱ्या सत्रामध्ये आपण जो विषय पाहणार आहोत तो काय विषय आहे? हां, तर आजचा भारत, सशक्त भारत, सकारात्मक भारत याबद्दल स्वामी विवेकानंदांचं जे व्हिजन होतं, त्यांची जी दृष्टी होती ती आपण पहिल्यांदा पाहू. स्वामीजी म्हणतात, आत्मसन्मान म्हणजे स्वतःविषयी आदर असणं. आत्मश्रद्धा असली की आत्मसन्मान येतोच आणि ज्याच्यात आत्मसन्मान असतो तोच इतरांना योग्य सन्मान देऊ शकतो. म्हणून आत्मश्रद्धा, आत्मसन्मान या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. स्वामी विवेकानंदांच्या जीवनातले 2 प्रसंग पाहूया. पहिला प्रसंग आहे तो म्हणजे स्वामी विवेकानंद परिव्रजक अवस्थेमध्ये होते. एका गावाहून दुसऱ्या गावाला जात होते. काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत भारताचं अनुशीलन आणि परिशीलन ते करत होते आणि त्यावेळेला राजस्थानमध्ये अबू रोड रेल्वे स्टेशनवरती ते आले. त्या ठिकाणी ते रेल्वेमध्ये बसलेले होते आणि त्यावेळेला त्यांचा एक मित्र होता. त्या मित्राचं बंगाली परिचित होता. त्याचं नाव, ते रेल्वे अधिकारी होते जगनमोहन लाल म्हणून. ते दोघंजणं बसले होते फर्स्ट क्लासमध्ये आणि इंग्रज तिकीट तपासणारा माणूस त्यांच्याकडे आला आणि या जगनमोहन यांच्याशी वाद घालायला लागला की तुमच्याकडे तिकीट नाही आहे. तेव्हा जगनमोहन म्हणाले, अरे मी रेल्वेचाच माणूस आहे, माझ्याकडे रेल्वेचं आयडेंटिटी कार्ड आहे, मी रेल्वेचाच माणूस आहे वगैरे सांगायला लागले. तेव्हा स्वामी विवेकानंद जरा समजूत घालायला लागले की अरे तुम्ही का भांडताय. तेव्हा एकदम तो तिकीट चेकर म्हणाला, तुम बीच में बात क्यों कर रहे हो. तुम, हा तुम शब्द ऐकला आणि स्वामी विवेकानंद म्हणले, त्यांचा आत्मसन्मानाला धक्का पोचला. स्वामी विवेकानंद म्हणाले की अरे तुला हिंदी नीट येत नाही, तुला हिंदी भाषा धड येत नाही तर बोलतो कशाला हिंदीमध्ये. अशा आशयाचं वाक्य स्वामी विवेकानंद बोलले असते. त्यावेळेला तो म्हणाला की काय चूक झाली माझी. तो म्हणला की रिस्पेक्टेड माणसाला, सन्माननीय माणसाला आप म्हणण्याची पद्धत आहे, तुम नव्हे. मग तो त्या माणसाकडे वळला, जगनमोहन लालकडे, आणि म्हणाला, धिस मॅन इज नॉट गेटिंग आउट ऑफ द ट्रेन. धिस मॅन म्हणल्यानंतर पुन्हा स्वामी विवेकानंद चिडले आणि ते म्हणाले की त्यांना, तू काय शब्द वापरलास, धिस मॅन. ते म्हणले, तुझी हिंदी चांगली नाही ते मी समजू शकतो, पण तुझं इंग्रजी सुद्धा चांगलं नाही आहे, तुझी स्वतःची मातृभाषाही चांगली नाही आहे, कारण तू याला धिस मॅन काय म्हणतोस. इज अ जेंटलमन, कॉल हिम जेंटलमन. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात आत्मसन्मान पाहिजे. हे कोणी येतंय आणि आपल्याला वाटेल ते बोलतंय आणि मग त्याला म्हटले, अरे तू मूर्खच आहेस. आपण पण ते मेंढीची गोष्ट आपण बघणार आहोत नंतर. हां, लगेच बॅ करतो आपण. हां, हो बरोबर आहे, मी काय जरा माझ्यामध्ये ह्या चुका आहेत वगैरे. काय चुका आहेत? स्वतःचा आत्मसन्मान नाही का तुला? हां, इतरांनी बॅ करले की तू बॅ करतोस. स्वामी विवेकानंद ह्या आत्मसन्मानाविषयी बोलत आहेत. दुसरा प्रसंग आहे
अमेरिकेहून ते येत होते आणि येत असताना वाटेत एक ख्रिश्चन मिशनरी त्या ठिकाणी हिंदू धर्माच्या बद्दल विवेकानंदांशी वाद घालायला लागला. आणि तो वाद घालत असताना विवेकानंदांच्या लक्षात आलं की यांनी हिंदू धर्माचा पायाभूत अभ्यास केलेला नाही आहे, केवळ वादासाठी वाद घालतोय. तेव्हा विवेकानंदांनी सरळ त्याला प्रश्न विचारला, तू हिंदू धर्माचा पायाभूत अभ्यास केलेला आहेस काय? तो म्हणाला, मी हिंदू धर्माचा पायाभूत अभ्यास केला नाही आहे. मग ते म्हणाले, जर अभ्यास केला नसेल तर वाद घालू नको, वाद घालू नको. आणि जर तरीसुद्धा तो वाद घालायला लागला तेव्हा स्वामीजी म्हणाले की हिंदू धर्माचा पायाभूत अभ्यास न करता तू माझ्याशी वादासाठी वाद घालत असशील तर मी तुला इथून उचलून समुद्रात फेकून देईन, असं त्यांनी सांगितलं. इथे आहे समर्थ भारत, इथे आहे सशक्त भारत, इथे आहे पॉझिटिव्ह भारत. म्हणून या दोन प्रसंगात आपल्या लक्षात येतं की आता हे वाक्य आपण सगळेजण म्हणू, मी तुम्हाला सांगतो. आत्मसन्मान म्हणजे नाही, हे मी कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या समोर बोलते असं मला वाटत नाही आहे. तुमचा आवाजच असा मला, आत्मसन्मान म्हणजे अरे सन्मान आहे का नाही आहे, है ना? मग तसं वाक्य बोलायला नको का? आत्मसन्मान म्हणजे स्वतःविषयी आदर असणं, आत्मश्रद्धा असली की आत्मसन्मान येतोच. आणि ज्याच्यात आत्मसन्मान असतो तोच इतरांना योग्य सन्मान देऊ शकतो. हे वाक्य आपण आपल्या हृदयावरती कोरलं पाहिजे. स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा आणि त्यांच्या जीवनाचा अभ्यास का करायचा? हा आत्मसन्मान जागा राहावा म्हणून. स्वामी विवेकानंदांचा अभ्यास करायचा कारण भगवद्गीतेमध्ये सांगितलंय, यद्यद आचरती श्रेष्ठः तत्तदेवे तरो जनः सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा. म्हणून चरित्र यांची अभ्यासली पाहिजेत. आणि ते ज्या मार्गानं गेले त्या मार्गानं महाजनो येन गतः स पंथः, म्हणून त्या मार्गाने जाण्याचा आपण प्रयत्न केला गेला पाहिजे. आपण पुढे जाऊया. स्वामी विवेकानंद म्हणतायत, भगवद्गीतेतल्या श्लोकात म्हटलंय, श्रेष्ठ माणूस जे जे आचरण करतो तेच आचरण इतर माणसं करतात. तो जे काही प्रमाण देतो त्यानुसार दुसरी माणसं आचरण करतात. म्हणून स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस आपण यूथ डे, नॅशनल यूथ डे 12 जानेवारीला साजरा करतो. स्वामी विवेकानंदांचा जन्म किती साली झाला? अच्छा, आणि त्याचा तारीख काय त्यांची? अरे वा, बरोबर माहिती आहे. त्यांच्या आई वडिलांचं नाव काय? काय? भुवनेश्वरी. आणि बरोबर सांगता राव तुम्ही. वय वर्ष 16, प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये गेले, नंतर स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये गेले. 18 ते 23 वय रामकृष्णांच्या सहवासात मार्गदर्शन घेतलं आणि साधना केली. तुम्हाला कसं काय सांगता येत होतं रे? हां, अच्छा, इथे. अच्छा, बरं, ठीक आहे. 21 वर्ष BA परीक्षा उत्तीर्ण, वडिलांचा मृत्यू झाला. 23व्या वर्षाचे असताना त्यांचे गुरूंनी देह सोडला. 24 वर्षापासून ते 29 वर्षापर्यंत हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत भारताचं अनुशीलन आणि परिशीलन करत ते भ्रमण त्यांनी केलं आणि भारताला पाहिलं. ज्या भारतामध्ये आपल्याला बदल घडवून आणायचा आहे त्या भारताचा त्यांनी अभ्यास केला. वय वर्ष 30 शिकागो धर्म परिषदेमध्ये ते गेले आणि 35 वर्षाचे असतात. आणि तुम्हाला माहिती आहे तिथलं फेमस वाक्य, माय सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. आणि नंतर किती वेळ टाळ्या वाजल्या? 4 मिनिटं टाळ्या वाजल्या. तुम्ही किती वेळ वाजवल्या महाराजांनी सांगितल्यानंतर? 1 मिनिटं तरी थकले. हां, स्वामी विवेकानंदांनी जेव्हा भाषणाची सुरुवात केली, माय सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका, 4 मिनिटं टाळ्या वाजत होत्या. उत्स्फूर्त आलेल्या टाळ्या आहेत त्या. आणि त्या उत्स्फूर्त टाळ्या 4 मिनिटं म्हणजे काय याची तुम्हाला कल्पना यावी म्हणून महाराजांनी हा एक्सरसाइज घेतला असावा, असा माझा अंदाज आहे. अच्छा, वय वर्ष 35 भारतात परतले आणि बेलूर मठाची त्यांनी स्थापना केली. त्यानंतर 36 वय अमेरिकेमध्ये दुसऱ्यांदा भेट दिली. 37 वय बेलूर मठात ते परतले आणि 39 वर्षाचे असताना 4 जुलै 1902 साली त्यांनी आपला देह ठेवला. म्हणजे ॲक्च्युली त्यांनी समाजासाठी काम किती वर्ष केलं? तर समाजासाठी केलेलं काम हे फक्त 4 वर्ष केलेलं आहे. त्यांनी 4 वर्ष जे काम केलं ते आपण आज 120 वर्षानंतर लक्षात ठेवतो. का बरं? कारण त्यांचं प्रगाढ ज्ञान, त्यांची सखोल आध्यात्मिक दृष्टी, त्यांची ओघवती वाणी, त्यांचं उत्तम वाक्चातुर्य, त्यांची समाजाविषयी असणारी विशाल सहृदयता, त्यांचं बहुआयामी व्यक्तिमत्व. स्वामी विवेकानंद कॉलेजला असताना क्रिकेट खेळायचे, त्यांना फुटबॉल आवडायचा, ते हॉर्स रायडिंग करायचे, उत्तम स्विमर होते, उत्तम गायक होते, उत्तम पखवाज वादक होते, उत्तम तबला वाजवायचे.
एवढे सगळे गुण स्वामी विवेकानंदांच्या अंगी होते आणि शिवाय ते अभ्यासातही पुढे होते. 2000 ग्रंथ त्यांनी कॉलेजला असताना वाचलेले होते की भगवंत आहे का याचा शोध घेण्यासाठी म्हणून. बहुआयामी व्यक्तिमत्व, देखणं व्यक्तिमत्व, फार हँडसम होते विवेकानंद. म्हणजे त्यावेळेला कॉलेजमधले सगळे लोक असं म्हणायचे की तू नरेंद्रचं जर दर्शन घेतलं नाहीस तर तुझा दिवस फुकट गेला, तू नरेंद्रला पाहिलंच का आज. आणि मग ते लायब्ररीत असेल तर तिथे जायचे, त्याला बघायचे, बस आजचा दिवस आपला सफल झाला. या सगळ्या गुणांमुळे सगळ्या विश्वात त्यांनी अद्वितीय मान आणि प्रतिष्ठा मिळवली. रवींद्रनाथ टागोर म्हणायचे, जर तुम्हाला भारत समजून घ्यायचा असेल तर स्वामी विवेकानंद समजून घ्या, कारण त्यांच्या चरित्रात सर्व सकारात्मक आहे, नकारात्मक काही नाही. एव्हरीथिंग इज पॉझिटिव्ह, नथिंग इज निगेटिव्ह. सध्याचा तरुण मुलगा आणि मुलगी नकारात्मक विचार पद्धतीमध्ये इतके ते खोल गर्तेमध्ये गेलेले आहेत त्याच्या, डेस्परिंग इन द डेप्थ्स ऑफ डेस्पॉन्डन्सी म्हणतो तसं. एनिवे, गांधी असं म्हणतात, महात्मा गांधी, की मी स्वामी विवेकानंदांचं समग्र ग्रंथावल्या काळजीपूर्वक वाचले आहेत, त्यानंतर माझं भारतावरचं प्रेम 1000 पटीनं वाढलं आहे असं ते म्हणतात. पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतात, स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा आधुनिक भारतातील युवकांच्या मनावर खोल परिणाम झालेला आहे. आपल्या देशातील युवकांनी स्वामी विवेकानंदांचं ज्ञान, चैतन्य आणि त्यांच्या जीवनातून प्रगट होणारी भारत मातेविषयीची तळमळ आत्मसात करावी. आज इथून जाताना असणारे तुम्ही आणि येताना असणारे तुम्ही याच्यात जर मूल्यात्मक फरक झालेला नसेल तर तुम्ही वेळ वाया घालवला. मूल्यात्मक फरक व्हायला पाहिजे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम, भूतपूर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी, समाजभूषण अण्णा हजारे, या सगळ्यांना प्रेरणा देणारे आणि मार्गदर्शन करणारे कोण असतील तर स्वामी विवेकानंद. आपण म्हणूया थोडी स्वामी विवेकानंदाचं वाक्य, आणि हे वाक्य आपण स्मरणात ठेवून आपण आजचा दिवस संपल्यानंतर जेव्हा जाल तेव्हा ही वाक्य आपल्या स्मरणात राहायला पाहिजे. हा स्वदेश मंत्र स्वामीजींनी आपल्याला दिलाय. तर म्हणा बघू, मी सांगतो तुम्ही म्हणा. हे भारता, विसरू नकोस की तुझ्या स्त्रियांचा आदर्श सीता, सावित्री, दमयंती ह्या आहेत. विसरू नकोस की तुझे उपास्य देव सर्व त्यागी उमाशंकर आहेत. विसरू नकोस की तुझा विवाह, तुझं धन, तुझं जीवन ही इंद्रिय सुखासाठी नाहीत, केवळ तुझ्या वैयक्तिक सुखासाठी नाही. विसरू नकोस की तुझा जन्म मातेसाठी बली म्हणूनच झालेला आहे. विसरू नकोस की हे सारे भारतीय तुझ्याच रक्तामासाचे आहेत, तुझे भाऊ आहेत. हे वीरा धीट हो, धैर्य सोडू नकोस. तू भारतवासी आहेस याबद्दल गर्व वाटू दे आणि अभिमानानं घोषणा कर की मी भारतीय आहे. प्रत्येक भारतीय माझा बंधू आहे. काय सुंदर आणि जाज्वल्य आणि आपल्यातला चैतन्य चेतवणार आहे. खरं सांगू का, सुधारणा आपल्यात व्हायला पाहिजे असते, पण आपण दोष मात्र परिस्थितीला देत राहतो. एक आजोबा होते, कानाच्या डॉक्टरकडे गेले आणि म्हणाले माझ्या बायकोला ऐकू येत नाही. ते डॉक्टर म्हणाले तुझ्या बायकोला घेऊन ये. ते म्हणाले नाही, ती येणार नाही, माझा कान तपासा. अरे तुझा कान तपासून तिला कसं औषध देऊ? बरं किती अंतरावरनं ऐकू येत नाही ते तरी सांग. तो घरी गेला, फाटकापासून हाक मारली, अगं ऐकलंस का, खायला चहा आणि पोहे कर. काही हो आली नाही. हे कळलं की इथनं ऐकू येत नाही, बहिरी आहे. अच्छा, दरवाजापाशी गेला आणि हाक मारली, अगं खायला चहा आणि पोहे कर, तरी हो नाही. म्हणजे आता बहिरेपणाचं प्रमाण वाढलं का कमी झालं? वाढलं. अच्छा, तर म्हणलं अजून किती बहिरी बघूया. स्वयंपाकघरापाशी गेला आणि जोरात हाक मारली. ते पाहिलं तिथं बायको उभी आहे, अगं ऐकलंस का, खायला पोहे आणि चहा कर, तरी हो नाही. म्हणजे आता काय ठार बहिरी आहे का काय हे तपासायला तिच्या शेजारी जाऊन उभा राहिला आणि म्हणाला अगं खायला छान पोहे कर. त्यावेळेला त्यांनी बायकोनी सुरी बाजूला ठेवली, त्यांच्याकडे पाहिलं आणि सांगितलं मी 4 वेळेला ओरडून सांगितलं करते म्हणून. ही जरा ट्यूब उशिरा पेटते असं दिसतंय. एनिवे, सुधारणा आपल्यात व्हायला पाहिजे, दोष मात्र आपण देशाला देतो. सुधारणा आपल्यात व्हायला पाहिजे, दोष आपण शिक्षण पद्धतीला देतो. सुधारणा माझ्यात व्हायला पाहिजे आणि दोष मात्र आपण परिस्थितीला देत राहतो.
स्वामी विवेकानंद म्हणतात, तू परिस्थितीवर मात करायला जन्माला आलेला आहेस, परिस्थितीचा गुलाम होऊन राहण्यासाठी नाही. म्हणून भारताचं कर्तव्य काय हे सांगताना स्वामी विवेकानंद म्हणतात, देवाणघेवाण, आदान प्रदान हा प्रकृतीचा नियम आहे. भारताला आज जर पुन्हा उठायचं असेल तर त्यानं आपल्या भांडारातील अमोल संपदा देशोदेशी मुक्त हस्ताने वाटायला पाहिजे, विखरून द्यायला पाहिजे. आणि याबरोबरच अन्य देशांकडून जे जे काही घेण्यासारखं आहे त्याचा स्वीकार करायला पाहिजे. स्वामीजी काय सांगतायत, जेव्हा ग्लोबलायझेशन नव्हतं त्यावेळेला ग्लोबलायझेशनची संकल्पना स्वामी विवेकानंद सांगतायत, यांना म्हणतात द्रष्टे पुरुष. आणि आपल्याला माहिती आहे किती साली ग्लोबलायझेशन आलं भारतात? 1991 साली. ते सार्वत्रिकीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण, एलपीजी, लिबरलायझेशन, पुढे काय ते प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन, LPG ते भारतात आलं. आणि ते आल्यानंतर भारताची जी प्रगती झालेली आहे ती आपण पाहाल की भारताने लिस्ट ऑफ बिगेस्ट मर्जर्स अँड ॲक्विजिशन्स इन इंडिया. अरे भारताने केवळ म्हणजे आपला माल दुसऱ्याला देणं एवढ्यापुरतं ते बाकी ठेवलं नाही, पण इतरांच्या कंपन्या भारताने विकत घेतलेल्या आहेत. ही माहिती आहे कंपनी तुम्हाला, ओयो रूम्स म्हणून. बऱ्याच वेळेला नवरा बायको बाहेर जातात आणि ते नोकरीला जातात आणि 12 ते 5 त्यांची रूम रिकामी असते, घर रिकामं असतं. मग ते ठरवतात की 12 ते 5 आपली भाड्याने देऊ ना खोली, 12 ते 5 भाड्याने देऊ. ते महत्त्वाच्या खोल्या असतात त्याला कुलूप लावतात आणि हॉल आणि शेजारची खोली आणि टॉयलेट बाथरूम अटॅच असतं ते भाड्याने देतात. अशा पद्धतीची संकल्पना आता सगळीकडे आलेली आहे आणि त्याच्यातनं ते थोडे पैसे मिळवतात की जे त्यांच्या रेंटला उपयोगी पडतात. ही संकल्पना घेऊन भारतीय माणसांनी सुरू केलेली कंपनी ओयो रूम्स म्हणून अत्यंत स्वस्तात आणि माफक दरामध्ये आपल्याला सर्व शहरामध्ये उपलब्ध असतात. त्यांनी लीजर ग्रुप ॲम्स्टरडॅम ही कंपनी टेक ओव्हर केली. त्याच्यानंतर इन मोबी नावाची कंपनी आहे, त्यांनी US बेस पिन साईट मीडिया US ही टेक ओव्हर केली. लेटेस्ट टेक ओव्हर्स आहेत ही. बायजूस सगळ्यांना माहिती आहे, पण बायजूसनी US बेस ऑस्मो ही कंपनी टेक ओव्हर केली हे माहीत नसेल. भारतीय आता म्हणजे परदेशी कंपन्या विकत घेण्याच्या मागे लागलेल्या आहेत. त्याच्यानंतर झोमॅटो सगळ्यांना माहिती आहे. झोमॅटो बाईज US बेस्ड अर्बन स्पून म्हणून कंपनी आहे, ती त्यांनी विकत घेतली. ती ही माहिती हाईक. व्हॉट्सॲपला टफ देण्याची स्पर्धा, म्हणजे स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः. हा पण मंत्र आपण एकत्रित म्हणू. जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः. नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे. आता मात्र आपली थोडीशी गती वाढवायला लागणार आहे. हा कार्यक्रम इट इज डेडिकेटेड टू स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंदांनी सुरू केलेल्या रामकृष्ण मिशन याला 125 वर्ष पूर्ण झाली आणि भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली. म्हणून हा कार्यक्रम आपण करतोय. आणि हे राष्ट्रीय युवा संमेलन औरंगाबाद मथानी ऑर्गनाईज केलं आहे. अतिशय उत्तम पद्धतीने इथे तुमची व्यवस्था केलेली आहे आणि वक्त्याच्या दृष्टीने बोलायचं झालं तर अतिशय उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी दिलेलं आहे. तर आजचा हे सर्क्युलर आपण पाहिलेलं आहे. सर्वप्रथम या मठाचे अध्यक्ष स्वामी विष्णुपादानंदजी महाराज, स्वामी ज्ञानगम्यानंदजी महाराज, डॉक्टर कृष्णा वाहेगावकर सर, माझे सहकारी श्री प्रशांत पुप्पल आणि मठातील इतर संन्यासी वृंद, ब्रह्मचारी वृंद, विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजच्या या युवा संमेलनातलं हे दुसरं सत्र आहे आणि या दुसऱ्या सत्रामध्ये आपण जो विषय पाहणार आहोत तो काय विषय आहे? तर आजचा भारत, सशक्त भारत, सकारात्मक भारत याबद्दल स्वामी विवेकानंदांचं जे व्हिजन होतं, त्यांची जी दृष्टी होती ती आपण पहिल्यांदा पाहू. स्वामीजी म्हणतात, आत्मसन्मान म्हणजे स्वतःविषयी आदर असणं. आत्मश्रद्धा असली की आत्मसन्मान येतोच आणि ज्याच्यात आत्मसन्मान असतो तोच इतरांना योग्य सन्मान देऊ शकतो. म्हणून आत्मश्रद्धा, आत्मसन्मान या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. स्वामी विवेकानंदांच्या जीवनातले दोन प्रसंग पाहूया.
पहिला प्रसंग आहे तो म्हणजे स्वामी विवेकानंद परिव्रजक अवस्थेमध्ये होते. एका गावाहून दुसऱ्या गावाला जात होते. काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत भारताचं अनुशीलन आणि परिशीलन ते करत होते. आणि त्यावेळेला राजस्थानमध्ये आबू रोड रेल्वे स्टेशन. Every single one of us has seen something so devastating that it has broken us. Maybe it's something quiet, a mother kissing her kids goodnight in the back of her old station wagon, or something even more shocking, a man literally starving to death on the street. And when we see things like this, most of us feel it deeply. But we manage to pull ourselves back together and go on with our lives. But thank God, there are people on this planet like Narayanan Krishnan who cannot. He comes from a life of privilege, but he shuns the cultural belief of some in India that says that men and women who are destitute, homeless, struggling, or suffering from mental illness are untouchables, unworthy of compassion. But he sees them as equal. That is why he cooks for them, feeds them, cares for them, and offers them the simple dignity of a bath. The sight of the hungry, the sick, and the homeless broke his heart to pieces. But he took those pieces and built a life for himself, helping people in need as their friend. I saw a very old man. He was eating his own human waste for hunger. I thought, what is the purpose of my life? What am I going to do? In a star hotel, I feed all my guests, but where in my hometown, there are people who are living even without food. I quit my job and I started feeding all these people from 2002. Today morning we made ven pongal and sambar. Ven pongal is a blend of rice and dal, and for the lunch we made tomato rice and sabji. We fed the homeless, mentally destitute, and the old people who have been left uncared of the society. People are suffering for food. They don't have food to eat. If you don't give them food to eat, they will die out of human hunger. I cut their hair, I give them a shave, I give them bath. For them to feel psychologically that they are also human beings, there are people to care for them, they have a hand to hold, hope to live. Food is one part, love is another part. So the food will give them physical nutrition. The love and affection which you show will give them mental nutrition. Brahmins are not supposed to touch these people, clean these people, hug these people, feed these people. Everybody has got 5.5 liters of blood. I am just a human being. For me, everybody are same. What is the ultimate purpose of life is to give. Start giving. See the joy of giving. Ladies and gentlemen, it is my honor to present CNN hero Narayanan Krishnan. शिवभावे जीवसेवा, दरिद्री नारायणाची पूजा. हे व्हिडिओ यूट्यूबवर उपलब्ध आहेत, आपण आवर्जून पहा. त्याचा एक स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवला आहे फक्त. जेव्हा तुम्ही बघाल त्याच्यात तुम्हाला कळेल. हा संदीप बाचे म्हणून आहे, रिक्षा चालक आहेत. यांच्या रिक्षामध्ये बऱ्याचशा काही नवीन नवीन गोष्टी आहेत, त्या तुम्हाला इथे दिसतील. तो टी व्ही आहे, फॅन आहे, तिथे तुमचं कॅलेंडर आहे. मी स्वामी विवेकानंदांचा सेवक आहे ना, मी स्वामी विवेकानंदांचा आहे ना, मग मी रिक्षा कशी चालवीन? माझ्या कस्टमरचं समाधान हे माझं समाधान. मग त्यांना ज्याची गरज आहे त्या गोष्टी माझ्या रिक्षामध्ये असतील. ही कल्पना आहे तुम्हाला. त्यांनी काय केलं ते, तिथे फर्स्ट एड बॉक्स आहे, तिथे वर्तमानपत्र ठेवलेली आहेत,
आणि ही जी गोष्ट त्यांनी केली आहे याला म्हणतात चॅरिटी ऑफ अ पुअरेस्ट ऑफ दी पुअरेस्ट पर्सन. 25% डिस्काउंट फॉर दी हँडिकॅप. या आहेत अनुराधा कोईराला. आपण जरूर यांचा व्हिडिओ पहा. CNN हिरो म्हणून यांना बक्षीस मिळालेलं आहे. रॉय बंकर म्हणून आहेत, रॉय बंकर. त्यांनी बेअरफूट कॉलेज म्हणून सुरू केलं आहे. अरे किती काम करण्यासारखं आहे. अशी लोक आहेत की जी अशिक्षित आहेत पण त्यांच्याकडे स्किल आहे. तो माणूस काहीतरी रूफ टॉपचं काहीतरी म्हणजे काय म्हणायचं त्याला, गळते ती गळती बंद करू शकतो, तो झाडी लावू शकतो, त्याला झाडांचे विविध उपयोग माहिती आहेत, औषधी उपयोग माहिती आहेत. अरे त्यांना बरोबर घ्या, त्यांना बरोबर घ्या. तो नापास झाला म्हणून त्यांना ढकलून देऊ नका. किती तरी गोष्टी माणसाला करण्यासारख्या आहेत. आणि म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात अराइज अवेक एंड स्टॉप नॉट टिल द गोल इज रीच. उठो जागो और तब तक न रुको जब तक अपना लक्ष्य हासिल न हो. हे कोण सांगताय? स्वामी विवेकानंद सांगतायत. कुणाला सांगतायत? ते सांगतायत यूथला. पण आजचा यूथ आहे कसा ते इथं दिसेल तुम्हाला. कसा आहे? आरामदायक, रेस्टिंग ऑन द ओर्स, आळशी. त्यानंतर तो आहे आयुष्यात काही करण्याची साध्य करण्याची प्रेरणा नसला ना, चाललाय खाना पिना नाना धोना बाल बच्चे पैदा करना मर जाना वापस आना फिर वही करणं. याच्यासाठी का जन्माला आलो आपण? चिंता करण्यासारखं आहे. मागील कामगिरीवरती विश्रांती घेतोय, रेस्टिंग ऑन द ओर्स. विकास करत नाही आणि त्याचप्रमाणे त्यांना पाहिजे ते मिळत नाही आणि त्यांनी सगळ्या आशा गमावलेल्या आहेत. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात ईश्वराचे पुत्र तुम्ही अमृताचे अधिकारी, पवित्र पूर्ण तुम्ही या मर्त्यभूमीतील देवता. उठा मृगराजांनो उठा. मृगराजांनो म्हणजे सिंहांनो. सिंहांनो उठा. वृथा भ्रम झाडून टाका. तुम्ही जरा मरण रहित मुक्त नित्यानंद स्वरूप आत्मा आहात. आणि म्हणून हे ग्लोबलायझेशन झाल्यानंतर आपल्याला लक्षात येईल ग्रोथ, सायन्स, टेक्नॉलॉजी, कम्युनिकेशन, एन्व्हायरमेंट, कल्चर, वेल्थ सगळ्यामध्ये भारताने प्रगती केलेली आहे. आणि म्हणून आपला भारत हा अमर भारत आहे आणि त्याचा आझादी महोत्सव आपण साजरा करतो आहोत. म्हणून आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. भारताच्या प्रगतीबद्दल 2 मतप्रवाह आढळतात. पहिला मतप्रवाह आहे तो म्हणजे भारताने खूप प्रगती केली आहे आणि दुसरा मतप्रवाह आहे तो म्हणजे भारताची प्रगती अजून चांगली नाही. अजून रस्त्यावरती आपल्याला भुके कंगाल लोक अजून दिसतात, गरीब लोक दिसतात. आणि म्हणून या दोघांमध्ये सत्य दडलेलं आहे. प्रगतीही झालेली आहे आणि या बाजूला भुकी लोकसुद्धा आहेत. आपलं राष्ट्र झोपड्यांमध्ये वसत आहे. स्वामीजी म्हणतात पाश्चात्य देशातील गरीब लोक सैतानी प्रवृत्तीचे आहेत स्वामीजी म्हणतात. तर त्यांच्या तुलनेत आपल्या देशातील गरीब लोक दैवी प्रकृतीचे म्हणता येतील. आणि म्हणून आपल्या देशातील गरिबांची उन्नती घडवून आणणं कितीतरी सोपं आहे असं स्वामीजी म्हणतात. आपल्या देशातल्या लोकांकडे डोळे उघडून बघाल तर त्यांचे चेहरे काळवंडलेले, अंगात साहस आणि उद्यम नावानं शून्य, पोटाचे नगारे झालेले, हातापायांच्या काड्या, त्याच्यानंतर मुलखाचे भित्रे आणि डरपोक. आपलं राष्ट्र आज झोपडीमध्ये राहत आहे हे विसरू नका. आणि झोपडीत राहणाऱ्या बांधवांसाठी बांधवांना स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा आणि मनुष्यत्वाचा विसर पडलेला आहे असं स्वामी म्हणतात. या भारतभूमीत सर्वसामान्यांची अस्मिता कधीही जोपासली गेली नाही असं ते म्हणतायत. पण आज 75 वर्षानंतर आपल्याला आढळेल की ग्रामीण प्रशासनाचे अनेक निर्देश गव्हर्नमेंटने काढलेले आहेत. त्याच्यात सर्वसमावेशकता, पायाभूत सुविधा, ई गव्हर्नन्स, मोबाईलची जलद कनेक्टिव्हिटी व त्याच्यानंतर स्थानिकीकरण, कृप सामग्रीचं निर्माण, रोजगार, अशा अनेक गोष्टी सरकारने केलेल्या आहेत. आणि त्यामुळे ग्रामीण भागाचा सुद्धा विकास होतो आहे असं आपल्या लक्षात येईल. त्यांना अन्न सुरक्षा आहे, घरगुती प्रतिबद्धता आहे, आरोग्य आणि सामाजिक कल्याणाच्या तिथे स्कीम्स चालू आहेत, शिक्षण आहे आणि स्थानिक व्यवसायसुद्धा त्यांना तिथे उपलब्ध आहेत. म्हणून आपलं राष्ट्र हे झोपडपट्ट्यांमध्ये वसत आहे. म्हणूनच गव्हर्नमेंटनी अनेक या स्कीम्स केलेल्या आहेत. स्वामी विवेकानंदांचा संदेश जाणतेपणाने किंवा अजाणतेपणानं, कारण स्वामी विवेकानंदांनी जेव्हा देह ठेवला त्यावेळेला ते म्हणाले होते की नाऊ आय वूड लाईक टू रिमेन ए बॉडी विदाऊट फॉर्म. मी अशरीरी वाणीने काम करीन असं सांगितलं. तेव्हा स्वामी विवेकानंदांच्याच कदाचित कळत न कळत प्रेरणेने आपल्याला आढळेल की अनेक लोक ग्रामीण भागामध्ये काम करत आहेत. हे कोण आहेत? कर्मवीर भाऊराव पाटील. अच्छा, हे कोण आहेत? बाबा आमटे आहेत. चला आता पुढे. हा विस्मय नावाची एक संस्था आहे, माझा मित्र आहे तो. आणि ते तिथे गुंजवणे या गावामध्ये त्यांनी गरिबांसाठी शाळा वगैरे काढली. हे सरपंच आहेत, ते सुद्धा खूप काम करत आहेत. अण्णा हजारे काम करत आहेत. त्याचप्रमाणे सिंधुताई सकपाळांनी काम केलेलं आहे. त्यांनी त्यांचं जीवनातलं पर्पज ओळखलं आणि काम केलं, हे लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला ही सुद्धा लोक माहिती आहेत की ज्यांनी नाम ही संस्था स्थापन केली. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतायत आम्ही गरीब आहोत अशी भारताकडून ओरड ऐकू येते. परंतु येथील गरिबांना मदत करणाऱ्या किती धर्मदाय संस्था आहेत.
लाखो करोडो अनाथांसाठी, अपंगांसाठी कितीतरी जणांचे लोकांचे प्राण कळवळतात. भगवंता, आम्ही काय माणसं आहोत? आपल्या देशात चोहोकडे जे गरीब आहेत त्यांना अन्न द्यायला आपण काय करत आहोत? तेच खऱ्या अर्थानं जगतात जे इतरांसाठी जगतात, जे स्वतःसाठी जगतात ते मेल्याहून मेल्यासारखे आहेत. याच वाक्याची प्रेरणा कदाचित भारतातल्या लोकांनी घेतली असेल आणि त्यामुळे भारत हा अन्नधान्यामध्ये स्वावलंबी पुढे झालेला आहे. धर्म हा भारताचा केंद्रीय भाव आहे असं स्वामी विवेकानंद म्हणत. म्हणून आपल्याला आढळेल की भारताकडे दुसऱ्यांना देण्यासारखं काय आहे? टेक्नॉलॉजी नाही आहे. आता आहे बरं का, आता आहे, पण भारताकडे दुसऱ्यांना देण्यासाठी स्वामीजींच्या काळात काय होतं? धर्म. आणि अजूनही धर्म हा दुसऱ्यांना देण्यासारखा आहे, याच्यात काही शंकाच नाही. म्हणून आपल्याला आढळेल की अनेक संत पुरुष हे परदेशात जाऊन धर्माचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. स्वामी विवेकानंद म्हणतात, चांगले व्हा, दुसऱ्याचं चांगलं करा, आत्मनो मोक्षार्थम जगदहितायच, पवित्र आणि निस्वार्थी बनण्याचा प्रयत्न करा असं ते म्हणतात. आणि हाच संदेश विवेकानंदांच्या अनेक गुरुबंधूंनी परदेशातही जाऊन सांगितला. बांगलादेशामध्ये रामकृष्ण मठ आहे, त्यानंतर कॅलिफोर्नियामध्ये रामकृष्ण मठ आहे, त्यानंतर ब्राझीलमध्ये रामकृष्ण मठ आहे, त्यानंतर वॉशिंग्टनमध्ये रामकृष्ण मठाला फॉरेनमध्ये वेदांत सोसायटी असं म्हणतात, वॉशिंग्टनला आहे. भारतात 198 आणि जगभरामध्ये 265 असे केंद्र रामकृष्ण मठाचे आहेत. आज तुम्ही त्याच्याच एका केंद्रामध्ये बसलेला आहात. एवढं फक्त रामकृष्ण मठच धर्माचा प्रचार बाहेर जाऊन करतोय असं नाही, तर या ठिकाणी इस्कॉन आहे, इस्कॉनचं मंदिर हे ऑस्ट्रेलियाचं आहे. त्याच्यानंतर स्वामीनाथन मंदिर आहेत. आजचा भारत हा सबल भारत होऊ लागलेला आहे. स्वामी विवेकानंद एकदा म्हणाले होते, तिथे अमेरिकेला गेले तेव्हा ते संदेश वाहनासाठी ते टेलिग्राम वापरत होते. टेलिग्राम म्हणजे ते तारेनी संदेश द्यायचे असं. तर अमेरिकेमध्ये विवेकानंद त्यांना म्हणाले, अरे तुम्ही थोडेसे मागासलेले आहात, संदेश वाहनासाठी तुम्हाला अजून तारा वापरायला लागतात. ते म्हणले म्हणजे काय? स्वामीजी म्हणले, एक दिवस असा येईल की संदेश वाहनासाठी तुम्हाला तारा वापराव्या लागणार नाहीत. बिनतारी संदेश काही दिवसामध्ये येईल. आज आपल्याला काय कळतंय? इंटरनेट कनेक्टिव्हिटी. कितीतरी आता इंटरनेटमध्ये काय तुमचं तारांनी संदेश मिळतो का? काय तारांनी संदेश मिळत नाही. त्याचप्रमाणे भारतामध्ये पोलादाचं उत्पादन व्हावं, इंडस्ट्रियलायझेशन व्हावं म्हणून टाटांना सुद्धा त्यांनी प्रेरणा दिलेली आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च, फंडामेंटल रिसर्च ही कंपनी स्वामी विवेकानंदांच्या म्हणजे मार्गदर्शनामुळे आणि त्यांच्या सांगण्यामुळे ही टाटांनी सुरू केलेली आहे. हे त्याचं पत्र आहे ऐतिहासिक, आपल्याला माहिती आहे. टाटा इन्स्टिट्यूट आपल्याला माहिती आहे. त्याचप्रमाणे आता इंटरनेट कनेक्टिव्हिटी बोलाल तर म्हणजे 16 साली 373 मिलियन लोक इंटरनेट वापरत होते 16 साली. 21 साली किती वापरतात? 829 मिलियन. म्हणजे लक्षात घ्या, दुप्पट वाढलेलं आहे, या गोष्टी डबल झालेलं आहे. तेव्हा इंटरनेट कनेक्टिव्हिटी चांगली आहे. UPIचे 40% व्यवहार हे तुमचे इंटरनेटनी होतात आज. हे जे सोशल मीडिया आहे, त्या सोशल मीडिया युजर्स भारतात किती आहेत ते तुमच्या लक्षात येईल. अनेक सोशल मीडियावरती आपल्याला ॲप्लिकेशन्स दिसतील. आणि आता 1 सेकंद शिल्लक आहे आणि माझी वेळ संपलेली आहे. 35 मिनटं झालेली आहेत. आता मी थांबतो, कारण की इतर बरेच कार्यक्रम आहेत. बोलायला काय तर मी 2 ताससुद्धा बोलेन या विषयावर, परंतु आपण 2 तास बसणार नाही. आणि मग काय होईल की तुमचा इंटरेस्ट जाईल, कमी होईल. आणि म्हणून भारताचं अंतराळ तंत्रज्ञान वगैरे सांगायला आता वेळ नाही, तरीसुद्धा आपण पटापट सांगू का? पटपट बघूया आपण. भारताचं अंतराळ तंत्रज्ञान बघा किती प्रबळ आहे ते. भारत केवळ चंद्रावरच गेला नाही, तर भारत मंगळावर पोचलेला आहे एवढ्या शॉर्ट स्पॅनमध्ये. इस्रोनी केलेली जी प्रगती आहे ती आपल्या इथं डोळ्यासमोर आहे. आता ते वाचायला सांगायला वेळ नाही. उपग्रह विरोधी क्षेपणास्त्र भारताने तयार केलेली आहेत. अशी विशेष आणि आधुनिक क्षमता प्राप्त करणारा भारत हा 4था देश आहे. संपूर्ण प्रयत्न स्वदेशी आहेत. ही सगळी क्षेपणास्त्र स्वदेशी आहे, ते लक्षात घ्या, फॉरेन टेक्नॉलॉजीची नाही आहेत. किंवा ASAT द्वारे 300 किलोमीटर अंतरावरचं निम्न पृथ्वी कक्षाचा उपग्रह भारताने नष्ट केला होता एक ट्रायलमध्ये. त्यानंतर इस्रोनी फार मोठी हिस्ट्री तयार केली. बघा, इस्रोनी असा इतिहास रचला. एकाच वेळेला, पूर्वी आपण दुसऱ्यांकडे जायचो उपग्रह सोडायला, पण एकाच वेळेला भारताने 104 उपग्रहांचं यशस्वी क्षेपण करून जागतिक विक्रम प्रस्थापित केलेला आहे. त्याच्यानंतर गगनयान
गगनयान हा प्रकल्प आपल्याला माहिती आहे. त्यानंतर खेळातलं यश, भारताचं खेळातलं यश आपल्याला माहिती आहे की एक सुवर्णपदक भारताने त्यावेळेला मिळवलं होतं आणि ते आपल्याला मिळालेलं माहिती आहे. पण आज तुम्ही बघाल तर अनेक लोक हे ऑलिम्पिक्समध्ये सुवर्णपदकं मिळवत आहेत. या ठिकाणी सानिया नेहवाल असेल किंवा विजय कुमार असेल किंवा इतरसुद्धा मेरी कॉम असेल, या सगळ्यांनी भारताचा प्रगती किती केली आहे खेळाच्या क्षेत्रात सुद्धा ते लक्षात घ्या. 66.67% 66.67% ॲक्युरसीनी भारताने म्हणजे मॅचेस खेळलेल्या आहेत. फेब्रुवारी 2022पर्यंत भारताचं विनिंगचा रेट किती आहे तर 54% आहे वन डेमध्ये आणि 5 डेमध्ये 66 आहे. एवढ्या पर्सेंटेजनी खेळात प्रगती भारताने केलेली आहे. आपल्याला या 2 प्रगती माहिती आहेत, सांगायची गरज नाही. भारतातील क्रीडा क्षेत्रातील गौरवशाली क्षण हे आपल्याला निश्चित या 75व्या वर्षी आठवतील. रस्ता बांधकाम आहे, नितीन गडकरी यांनी केलेलं जे काही नेत्रदीपक प्रगती आहे ती आपल्या सगळ्यांना डोळ्यासमोर आहे. भारतच करतंय सगळं. नवीन भारतासाठी महामार्ग तयार केले त्यांनी. 18,000 किलोमीटरचा प्रोजेक्ट त्यांचा आहे. 18,000 किलोमीटर कन्स्ट्रक्शन त्यांचं झालं ऑलरेडी. भारताने म्हणजे नॅशनल हायवे जी अथॉरिटी ऑफ इंडिया आहे त्यांनी अवघ्या 5 दिवसात 75 किलोमीटरचा महामार्ग बांधण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केलं आणि त्याचं नाव तिथे नोंदवलं गेलं. याबद्दल एकदा टाळ्या भारतासाठी व्हायला पाहिजेत या 75व्या वर्षाला. तुम्हाला हे माहिती आहे का, भारतात रोज 40 किलोमीटर रस्ते बांधले जातात. रोज 40 किलोमीटर, चेष्टा नाही. 40 किलोमीटर रोज चालणं सुद्धा अवघड आहे आपल्याला, परंतु 40 किलोमीटर रस्ते बांधले जातात. शिक्षणाच्या बद्दल बघूया. स्वामीजी म्हणतात मन, मनगट आणि मेंदू यांच्या संतुलित विकासाला मी शिक्षण असं म्हणतो. मनाचा विकास व्हायला पाहिजे, मनगटाचा विकास व्हायला पाहिजे, फिजिकल स्ट्रेंथ असली पाहिजे आणि मेंदूचा विकास असला पाहिजे, म्हणजे इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट असली पाहिजे. पण या बाबतीत मात्र भारताच्या शिक्षणा क्षेत्रामध्ये अजून सुधारणेलाच खूप वाव आहे. आत्ता आपण कुशाग्र बुद्धीची, हलक्या अंतःकरणाची आणि कृश शरीराची मुलं आपण तयार करत आहोत. त्यांना खेळायला वेळ नाही, चिंतनाला वेळ नाही, क्रिएटिव्हिटीला वेळ नाही. एनिवे वेळ नाही आता बोलायला. तेव्हा पुढे जाऊया. तेव्हा सुधारणेला अजून वाव आहे. बघा, शिक्षण म्हणजे स्वामी विवेकानंद म्हणतात शिक्षण म्हणजे एकाग्रता, शिक्षण म्हणजे चारित्र्य संवर्धन, शिक्षण म्हणजे पूर्णत्वाचं प्रगटीकरण. या गोष्टींकडे अजून आपण गेलेलो नाही. मात्र आपण सिलेबस फ्रेम करणं, मग सिलेबसमध्ये अपडेट करणं, मग नॅक करणं वगैरे या सगळ्या गोष्टी वरवरच्या आहेत. परंतु स्वामी विवेकानंद जे सांगतायत शिक्षण म्हणजे एकाग्रता. किती कॉलेजेसमध्ये आत्ता महाराजांनी जे ध्यान घेतलं ते किती कॉलेजेसमध्ये तास सुरू होण्याच्या आधी शिक्षक घेतात. घ्यायला पाहिजे. 2 मिनिटं डोळे बंद करा, श्वासावर लक्ष ठेवा, थोडंसं ध्यान करा, एकाग्रता होईल. चारित्र्य संवर्धन. आपल्या भारताला इंजिनियर्स नको आहेत, डॉक्टर्स नको आहेत, IAS ऑफिसर्स नको आहेत, भरपूर आहेत, किंवा पोलीस ऑफिसर्स नको आहेत. भारताला चारित्र्य संपन्न पोलीस ऑफिसर्स हवे आहेत, ती गरज आहे. भारताला चारित्र्य संपन्न IAS ऑफिसर्स हवेत. भारताला चारित्र्य संपन्न उद्योजक पाहिजेत. चारित्र्य जे सगळा टॅक्स भरतात, टॅक्स सगळे भरतात, आणि भारताला चारित्र्य संपन्न IAS ऑफिसर्स पाहिजेत. म्हणून शिक्षणामध्ये मात्र सुधारणेला अजून वाव आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात विस्तार पावणे हे जीवन, संकोच पावणे हा मृत्यू, प्रेम हे जीवन आणि घृणा म्हणजे मृत्यू. संरक्षण खात्याचं बघा, भारताने केवढी मोठी प्रगती केलेली आहे. सबल भारत आहे, सशक्त भारत आहे, एवढी मोठी ब्राह्मोस आहे किंवा अशी सगळी अस्त्र भारताकडे आज आहेत. हे बघा की भारताने म्हणजे सहिष्णू असणं म्हणजे कोणी आमच्यावर हल्ला केला तरी चालेल असा भारत आता राहिलेला नाही. परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम. तुरुंगात ठेवा दुष्कृताम नव्हे, विनाशायच दुष्कृताम. कारण एक माणूस जर गुन्हेगार असेल तर तो गुन्हेगार असताना तो 100 सज्जन माणसांना त्रास देईल, तेव्हा त्याचा विनाश व्हायलाच पाहिजे. एनिवे तुम्ही क्षेपणास्त्र बघाल तर भारताने स्वतः भारतात तयार केलेली क्षेपणास्त्र आहेत. इस्रायलशी संरक्षणाची भागीदारी नुकतीच भारताने केली आणि त्यामध्ये बॉर्डरवर जर काही क्षेपणास्त्राचा हल्ला झाला तर तो हल्ला आकाशातच नष्ट करण्यासाठी जे क्षेपणास्त्र तुम्ही पाहिलं असेल ते की त्याच्यातनंच बॉम्बगोळे सोडलेले पाहिले असतील तर ते क्षेपणास्त्र भारताने इस्रायलकडनं आता घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे ही वॉर आपल्याला माहिती आहे. कुठली वॉर आहे? कारगिल वॉर, नुकतीच झालेली कारगिल वॉर. बघा भारत किती सशक्त आहे. अरे किती अवघड आहे. एका हातात गन ठेवायची, रात्रीच्या वेळेला एका हाताने दोरी धरायची आणि वरती चढायचं. केवढा मोठा भारताबद्दलचं प्रेम असणारे हे सैनिक आहेत. तुम्ही लक्षात घ्या. 10 आर्मी हिरोज आहेत पण यांची नावं तुम्हाला माहीत नाहीत. हे दुर्दैव आहे. तुम्हाला कुठले तरी फालतू ते सिनेमातले नट नट्यांची नावं माहिती आहेत. अरे ते काय तुमच्या जीवनामध्ये बदल करणार आहेत. पण हे बघा,
हे वीर बघा. या ठिकाणी मी वाचत नाही, ते वाचवणार नाही तुम्हाला. त्या ठिकाणी जे लिहिलेलं आहे इंग्रजी ते वाचवणार नाही, इतकं भयानक ते इंग्रजी आहे, म्हणजे तो मेसेज आहे. तेव्हा कॅप्टन सौरभ कालिया, आयुष्यभर याचं नाव लक्षात ठेवा. त्याला परदेशामध्ये पाकिस्ताननी त्याला टॉर्चर केलं आणि त्याच्या बॉडीचे पार्ट कापून 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 भारताकडे पाठवले. तुमच्या हृदयामध्ये देशप्रेम निर्माण होत नाही, व्हायला पाहिजे. हा कोण आहे? विक्रम बात्रा. तुम्हाला माहिती आहे विक्रम बात्रानी पहिल्यांदा हे वाक्य म्हणला, ये दिल मांगे मोर. कधी वापरलं वाक्य माहिती आहे? आणि युसलेस जाहिरात करणाऱ्या लोकांनी ते थम्सअपसाठी किंवा कोकाकोलासाठी वापरलं. जेव्हा विक्रम बात्रा एक लढाई जिंकून आला तेव्हा त्याला विचारलं, तुझ्या हृदयामध्ये आता काय वाटतं, तुला काय करायचं आहे? तो म्हणला, ये दिल मांगे मोर, पुन्हा जातो म्हणला युद्धाला. आणि तो गेला. आणि ही जी गन तुम्हाला दिसतीये, ही गन त्यांनी कॅप्चर केली, की ज्या गननी कारगिलमध्ये आपल्याला सैनिकांना ते मारत होते, ती गन कॅप्चर करण्याचं श्रेय विक्रम बात्राला जातं. ती गन कॅप्चर करून आला आणि त्याला विचारलं, तुला आता काय करायचं आहे? तेव्हा तो म्हणला, अरे ये दिल मांगे मोर, पुन्हा जातो म्हणला लढायला. दिस इज भारतीय, सबल भारतीय, सशक्त भारतीय. कॅप्टन योगेंद्र सिंग यादव, लक्षात ठेवा, योगेंद्र सिंग यादव 15 गोळ्या त्याच्या शरीरामध्ये घातल्या, मारल्या गोळ्या, 15 गोळ्या, जाताना लाथा मारल्या त्याला, पण तो गप्प बसला आणि त्यांचं काय बोलणं चाललंय ते सगळं ऐकलं आणि एका कड्यावरून स्वतःला शिवभावे जीवसेवा, दरिद्री नारायणाची पूजा. हे व्हिडिओ यूट्यूबवर उपलब्ध आहेत, आपण आवर्जून पहा. त्याचा एक स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवलाय फक्त, जेव्हा तुम्ही बघाल त्याच्यात तुम्हाला कळेल. हा संदीप बाचे म्हणून आहे, रिक्षा चालक आहेत. यांच्या रिक्षामध्ये बऱ्याचशा काही नवीन नवीन गोष्टी आहेत, त्या तुम्हाला इथे दिसतील. तो टी व्ही आहे, फॅन आहे, तिथे तुमचं कॅलेंडर आहे. मी स्वामी विवेकानंदांचा सेवक आहे ना, मी स्वामी विवेकानंदांचा आहे ना, मग मी रिक्षा कशी चालवीन? माझ्या कस्टमरचं समाधान हे माझं समाधान. मग त्यांना ज्याची गरज आहे त्या गोष्टी माझ्या रिक्षामध्ये असतील. ही कल्पना आहे तुम्हाला. त्यांनी काय केलं ते, तिथं फर्स्ट एड बॉक्स आहे, तिथे वर्तमानपत्र ठेवलेली आहेत. आणि ही जी गोष्ट त्यांनी केली आहे याला म्हणतात चॅरिटी ऑफ अ पुअरेस्ट ऑफ दी पुअरेस्ट पर्सन. 25% डिस्काउंट फॉर दी हँडिकॅप. या आहेत अनुराधा कोईराला. आपण जरूर यांचा व्हिडिओ पहा. CNN हिरो म्हणून यांना बक्षीस मिळालेलं आहे. रॉय बंकर म्हणून आहेत, रॉय बंकर. त्यांनी बेअरफूट कॉलेज म्हणून सुरू केले. अरे किती काम करण्यासारखं आहे. अशी लोक आहेत की जी अशिक्षित आहेत पण त्यांच्याकडे स्किल आहे. तो माणूस काहीतरी रूफ टॉपचं काहीतरी, म्हणजे काय म्हणायचं त्याला, गळते ती गळती बंद करू शकतो, तो झाडी लावू शकतो, त्याला झाडांचे विविध उपयोग माहिती आहेत, औषधी उपयोग माहिती आहेत. अरे त्यांना बरोबर घ्या, त्यांना बरोबर घ्या. तो नापास झाला म्हणून त्यांना ढकलून देऊ नका. किती तरी गोष्टी माणसाला करण्यासारख्या आहेत. आणि म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात, अराइज अवेक एंड स्टॉप नॉट टिल द गोल इज रीच, उठो जागो और तब तक न रुको जब तक अपना लक्ष्य हासिल न हो. हे कोण सांगताय? स्वामी विवेकानंद सांगतायत. कुणाला सांगतायत? ते सांगतायत यूथला. पण आजचा यूथ आहे कसा ते इथं दिसेल तुम्हाला. कसा आहे? आरामदायक, रेस्टिंग ऑन द ओअर्स, आळशी. त्यानंतर तो आहे आयुष्यात काही करण्याची, साध्य करण्याची प्रेरणा नसला ना, हां चाललाय खाना पिना, नाना धोना, बाल बच्चे पैदा करना, मर जाना, वापस आना, फिर वही करना. याच्यासाठी काय जन्माला आलो आपण? चिंता करण्यासारखं आहे. मागील कामगिरीवरती विश्रांती घेतोय, रेस्टिंग ऑन द ओअर्स, विकास करत नाही. आणि त्याचप्रमाणे त्यांना पाहिजे ते मिळत नाही आणि त्यांनी सगळ्या आशा गमावलेल्या आहेत. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात, ईश्वराचे पुत्र तुम्ही अमृताचे अधिकारी, पवित्र पूर्ण तुम्ही या मर्त्यभूमीतील देवता. उठा मृगराजांनो, उठा. मृगराजांनो म्हणजे सिंहांनो, सिंहांनो उठा. वृथा भ्रम झाडून टाका. तुम्ही जरा मरण रहित, मुक्त, नित्यानंद स्वरूप आत्मा आहात. आणि म्हणून हे ग्लोबलायझेशन झाल्यानंतर आपल्याला लक्षात येईल, ग्रोथ, सायन्स, टेक्नॉलॉजी, कम्युनिकेशन, एन्व्हायरमेंट, कल्चर, वेल्थ सगळ्यामध्ये भारताने प्रगती केलेली आहे. आणि म्हणून आपला भारत हा अमर भारत आहे आणि त्याचा आझादी महोत्सव आपण साजरा करतो आहोत. म्हणून आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. भारताच्या प्रगतीबद्दल 2 मतप्रवाह आढळतात. पहिला मतप्रवाह आहे तो म्हणजे भारताने खूप प्रगती केली आहे, आणि दुसरा मतप्रवाह आहे तो म्हणजे भारताची प्रगती अजून चांगली नाही. अजून रस्त्यावरती आपल्याला भुके कंगाल लोक अजून दिसतात, गरीब लोक दिसतात. आणि म्हणून या दोघांमध्ये सत्य दडलेलं आहे. प्रगतीही झालेली आहे आणि या बाजूला भुकी लोकसुद्धा आहेत. आपलं राष्ट्र झोपड्यांमध्ये वसत आहे. स्वामीजी म्हणतात पाश्चात्य देशातील गरीब लोक सैतानी प्रवृत्तीचे आहेत. स्वामीजी म्हणतात
तर त्यांच्या तुलनेत आपल्या देशातील गरीब लोक दैवी प्रकृतीचे म्हणता येतील. आणि म्हणून आपल्या देशातील गरिबांची उन्नती घडवून आणणं कितीतरी सोपं आहे असं स्वामीजी म्हणतात. आपल्या देशातल्या लोकांकडे डोळे उघडून बघाल तर त्यांचे चेहरे काळवंडलेले, अंगात साहस आणि उद्यम नावानं शून्य, पोटाचे नगारे झालेले, हातापायांच्या काड्या, त्याच्यानंतर मुलखाचे भित्रे आणि डरपोक. आपलं राष्ट्र आज झोपडीमध्ये राहत आहे हे विसरू नका. आणि झोपडीत आपण आतापर्यंत डॉक्टर शिरीष लिमये यांचं उद्बोधन ऐकत होतात. आजचा भारत किती सशक्त आहे, किती आशावान आहे, किती सकारात्मक आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे. सगळं इंटरनेट आहे किंवा सोशल मीडिया आहे. पण त्याची जाणीव करून देणं की ते खरोखरच आपल्या अंगावर रोमांच उभं करत आहे आणि आपल्याला गती खूप आहे. गती आणि वाढ ही जिवंतपणाचे लक्षण आहे स्वामीजी म्हणतात. गती पाहिजे, वाढ पाहिजे, ग्रोथ पाहिजे, स्पीड पाहिजे. स्वामीजी म्हणतात की ती जिवंतपणाचे लक्षण आहे. असा आजचा भारत हा जिवंत आहे. तो कधीच मिळाला नव्हता, पण जिवंतपणाची, चैतन्याची लक्षणं आपण आज भारतात बघत आहोत. आणि याला प्रत्येक दिवस, प्रत्येक महिना, प्रत्येक वर्ष हे आपल्याला तसं आढळून येईल आहे. कारण भारताने तमोगुण, आळस, मूढता, मोह झटकून टाकलेला आहे आणि आता तो काम करायला सज्ज झाला आहे. त्याच्यामध्ये रजोगुण आता सळसळतो आहे आणि हाच रजोगुण आपल्याला त्या विश्वगुरूकडे घेऊन जायला आहे. आणि नंतर मग आपण सतोगुण आणि त्याच्या पलीकडे जो आहे आध्यात्मिक अनुभूती. मी कोण आहे मला जेव्हा समजेल तेव्हा मी त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न. भारताला आपलं महात्म्य कळेल, मी कोण आहे हे कळेल, तेव्हा संपूर्ण भारत जागा होईल. आणि हा भारत फक्त देशासाठी नाही, जगासाठी एक आदर्श असा देश बनेल. लक्षात घ्या, हा भारत हा जगात